अजून एक शक्यता आहे किंवा सध्याच्या काळामध्ये आयुर्वेदाला आणि होमिओपॅथीला वैद्यक क्षेत्रामध्ये जास्त महत्त्व मिळत चाललेलं आहे. त्याचं कारण ॲलोपॅथीचे जे साईड इफेक्ट्स आहेत हे लक्षात आल्यामुळे विशेषतः क्रॉनिक डिसीजेस असे जे आहेत जुने त्याला उपयोग होतो तो होमिओपॅथीचा आणि आयुर्वेदाचा. तुम्हाला कदाचित माहिती असेल की मी थोडीशी आयुर्वेदाचं झालेलं आहे आपल्याच इथल्या टिळक महाविद्यालयातून आणि प्रॅक्टिस 30-35 वर्षे केलं. तर त्याच्यामध्ये लक्षात असं आलं की आता लक्षात येतं की आयुर्वेद आणि होमिओपॅथीला जास्त महत्त्व येत आहे. म्हणून काही मंडळींनी स्वीकारलं असेल किंवा काही मंडळींनी आईवडिलांचा हट्ट होता म्हणा, त्यामुळे आमच्या मनात नसताना घेतलं असं कुणाचं झालं का? तर तसं झालं असेल तर ह्या कोर्समध्ये टिकून राहणं अवघड असतं. तर त्यालाही मी तुम्हाला उदाहरण सांगते थोडक्यात की आमच्याकडे आम्ही दोघी बहिणी ह्याच कॉलेजमध्ये झालो पास. त्यामुळे आमच्या गावची एक मुलगी, नाव सांगत नाही तर जास्ती, तिचे भाऊ इथं खूप मोठे प्रख्यात होऊन गेले. तर ह्या गेल्या मेडिकलला म्हणून ती आमच्या कॉलेजला आली. पहिल्या वर्षाला डिसेक्शन असतं आणि एक 8-10 दिवसांनी ती कुठंतरी नाहीशी झाली. नंतर एकदा भेटली तेव्हा तिला विचारलं का येत का नाही आहेस? तर म्हणजे ते डिसेक्शन वगैरे बघितल्यानंतर 8 दिवस मला झोप आली नाही आणि त्या फॉर्मॅलिनच्या वासाने मला जेवण गेलं नाही. म्हणजे मला या ठिकाणी जायचं नव्हतं, आई वडिलांनी मला पाठवलं म्हणून मी इकडं आले असं जर असेल तर ती व्यक्ती ह्या व्यवसायात टिकू शकत नाही. कारण मुळातच जर त्या गोष्टीची आपल्याला एक किळस असेल म्हणा, भीती असेल म्हणा, रक्त पाहिल्यानंतर चक्कर येत असेल तर अशी मंडळी ह्या कोर्सला येऊ शकत नाहीत. म्हणजे 2-3 गोष्टी एक आहेत की आपल्याला वैद्यकीय व्यवसाय करायचा आहे, विशेषतः आयुर्वेदिक करायचं आहे. यामध्ये आणखी विशेष काही संशोधन करण्याचं शक्य असेल तर आपल्याला करायचं आहे. पण त्याचबरोबर एक हेही लक्षात ठेवायला लागतं की आयुर्वेदाचा अभिमान जरूर असावा, पण त्याही बरोबर पेशंट बरा करणं हे डॉक्टरांचं परम कर्तव्य आहे. त्यामुळे वेळ प्रसंगी जर दुसरी पॅथी वापरायची जर गरज पडली तर त्या ठिकाणी मात्र हट्ट धरू नये की मी हेच वापरणार आहे आणि दुसरं वापरणार नाही. पेशंट बरा करणं हे ध्येय आहे आपलं. मग जसं म्हणतात नुसतं पाणी जरी देऊन पेशंटला बरं वाटत असेल हरकत नाही, श्रद्धा त्याची असेल तर. कारण काही वेळा काही द्यावं लागत नाही आणि काही पेशंट असं असतात की डॉक्टर तुमच्या टेबलवर नुसतं येऊन बसलं म्हणजे झोपलं तुम्ही बघितलं तरी मला बरं वाटतं. याचा अर्थ पुष्कळ वेळा मानसिक त्याला एक आधार हवा असतो आणि तेवढा मिळाला तरी त्याला नावाला जरी समाधान डोस दिला तरी त्याला बरं वाटतं. कुठूनही त्याला बरं करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी असो, आयुर्वेद असो, त्यामुळे हे धोरण आपल्यामध्ये पक्क ठेवावं. जास्तीत जास्त आयुर्वेदाचा उपयोग करायचा. पण मला वाटतं तुमच्या कोर्समध्ये सुद्धा ॲलोपॅथीचं थोडं शिकवलं जातं. इंजेक्शनची वगैरे परवानगी असते का नाही तुम्हाला? का नाही आहे? ऑपरेशन्सची वगैरे? कारण आपल्या कॉलेजचे दादा कुलकर्णी हे उत्तम सर्जन होते, तुम्हाला माहिती नसते. त्या काळामध्ये नाना भावे, NV भावे डोळ्याचे ऑपरेशन सगळे करत असत. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा DSF म्हटलं तरी दोन्ही प्रकारचे त्यावेळेला कोर्सेस होते आणि ते दोन्ही करता येतं. त्यामुळे आणि काही वेळेला मला तर आता हल्ली जास्त असा वाटायला लागला आहे की निम्म्यापर्यंत रोगी जे आपल्याकडे येतात ते बहुतेक मानसिक ह्याच्यातून येणारे असतात. घरचे काही प्रॉब्लेम्स, एकमेकांशी जमत नाही, संघर्ष आहे, टेन्शन आहे. कसलं टेन्शन असतं कोणास ठाऊक? कशाचं टेन्शन आहे? आपला अभ्यास करायचा, उत्तम प्रासाचं संपलं, टेन्शन कसलं आलंय? जे आपल्यासमोर दिलेलं काम आहे ते उत्तम प्रकाराने करायचं आहे. पेशंट आला तर आपल्या बुद्धीप्रमाणे जे सुचेल, आपल्याला चांगलं वाटेल, अभ्यास पूर्ण रीतीने आपण विचार केला, त्याला दिल्यानंतर निवांत झोपायचं आहे. एक पेशंटसाठी मलाही त्यावेळेला असं झालं होतं, एक पेशंटसाठी एक रात्र जायची. मी म्हटलं हे कसं काय व्हायचं? तर मला स्वामी भेटलेले नव्हते. त्यामुळे आपण काहीतरी करतो आहोत ही भूमिका होती. अध्यात्म परमार्थाची भूमिका अशी असते की आपण आपल्याकडनं जास्तीत जास्त उत्तम काम केल्यानंतर त्या सर्वाला सहाय्य करणारा तो परमेश्वर आहे. लक्षात आलं? त्या परमेश्वराचं नाव तुम्ही काही घ्या, राम म्हणा, कृष्ण म्हणा, आणखी काय काय म्हणा तुम्ही, आहे तो परमात्मा एकच आहे. पण त्याची शक्ती आपण जर मिळवली आणि म्हणून साधना महत्त्वाची. साधनेने आपण जर काही करत असू तर त्याची शक्ती मिळवत असतो आणि आपण करताना दिसतो
पण शक्ती त्याची काम करत असते. इथं दिवा दिसतो, पण हे इलेक्ट्रिसिटी येते कुठून? मूळ पॉवर हाऊस. इथून आपण बटन ऑन केल्यानंतर येत असते. मी लावायचा दिवा म्हणून लावता येणार नाही त्याला. पण हे आपल्याला माहिती नसतं. मीच काहीतरी करतो असा आपला एक अहंकार असतो. आत्मविश्वास जरूर असावा, पण अहंकार नसावा. या दोन्हीमधलं मार्जिन लक्षात आलं पाहिजे. हे सगळं परमार्थ अध्यात्म शिकवतो. पुढच्या प्रश्नात मी घेईन तुम्हाला. तर त्यामुळे ह्या तऱ्हेनं तुम्ही मंडळी आलेली आहे. दुसरं जे त्याच्यातला मुद्दा आलाय तो छंद. त्याच्यामध्ये बऱ्याच मंडळींनी वाचन असं म्हटलेलं आहे, पण कशाचं वाचन हे मला कळलं नाही. कथा कादंबऱ्या वाचतात का अभ्यासपूर्ण काही वाचतात हे मात्र मला कळलेलं नाही आहे. तर काय वाचता बरं? कोण कोण वाचन म्हणून लिहिलेलं आहे त्यांनी? का राजकारणावर वाचता, का समाजकारणावर वाचता, का आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासावर वाचता? ते मला कळायला पाहिजे होतं. तर वाचन सांगितलं. संगीताची आवड बऱ्याच लोकांनी सांगितलेली आहे. तर संगीत म्हणजे म्हणतं का कुणी तुमच्यापैकी? गाणार आहे का कुणी? तू गाणारी आहे? बर. म्हणजे शिकते आहेस? बर. मग काय त्याच्या परीक्षा वगैरे दिल्या? त्याच्यावर मध्ये टीव्हीवर वगैरे कधी आली आहेत का कधी? बर बर. आणखी कोण गातं? तुम्ही गाता? बर बर. आपण हे सगळं संपल्यावर आठवण करूया. एका कागद म्हणायला सांगू, आपल्या वेळात बसले त्याप्रमाणे. हा. आणि वक्तृत्व कोणाकडे आहे सांगितलं त्याने? सुकुमार पण गातो. तू गातोस? अरे वा. मग मला तुमच्याकडे शिकलं पाहिजे थोडं थोडं गाणं आता. हा. वक्तृत्व कोणाकडे आहे बरं? हा. तुमच्यामध्ये तुम्ही बोलता वगैरे? म्हणजे असा काही डिबेटिंग मध्ये भाग वगैरे असं काही? काय विषय असे म्हणजे? नाही, नाटकातलं द्या, पण वक्तृत्व ज्याला आपण म्हणतो, एखाद्या विषयावर भाषण करणं, एखादा विषय सांगणं, अशा तऱ्हेचं कोण करतं? या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी, स्वाती, नीलांबरी, मनीष, या सगळ्यांनी आता नरसिंहपूरला जो कार्यक्रम केला विद्यार्थ्यांनी सगळ्या लोकांसाठी, ते सगळेजण तिथे बोलले. कोणत्या विषयावर? आयुर्वेदातले पचनाचे विकार आणि त्याच्याकरताच एक कारणापासून प्रत्यक्ष चिकित्सेचे काही नियम. ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की आपला विषय जर आपल्यामध्ये तयार असला तर आपण तो मांडू शकतो. हा. म्हणजे वक्तृत्व याचा अर्थ सुद्धा कुणीतरी पाठ करून द्यायचं आणि आपण ते म्हणायचं, त्याला वक्तृत्व म्हणत नाही. कारण ते मध्ये वाक्य विसरलं की शाळेतली मुलं जशी करत राहतात ना, कारण पुढचं वाक्य आठवत नसतं. तसं वक्तृत्व उपयोगी नाही. जेव्हा आपल्यामध्ये असं खूप विषय भरलेला असतो आणि तो कुणाला सांगावा असं वाटत असतो, असं जेव्हा आतमध्ये होतं तेव्हा मग ते बाहेर पडतं. जसं कुणाला काव्य स्फुरतं, कुणाला काय काय स्फुरतं, तसं वक्तृत्व सुद्धा. म्हणजे एखाद्या विषयावरती आपलं मनन चिंतन व्हायला पाहिजे. पाठ करून करतो ते वक्तृत्व होत नाही. त्याच्या विषयावर बरंच चिंतन व्हायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, अनेक अंगाने तो विषय आपण सजवला पाहिजे मनामध्ये. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा 1-2 व्यक्तींपुढे बोलायचं, 2-4 व्यक्तींपुढे बोलायचं, मग हळूहळू सर्वांच्या पुढे मांडता येतं. तसे वक्तृत्व सुद्धा आवश्यक आहे. कारण आता मी जसं यांच्याशी बोलले तसं समजा मी एक डॉक्टर झाले, वैद्य झाले किंवा हे आहेत त्याप्रमाणे, त्याचा उपयोग काय होतो? आपल्या स्वतःसाठी होतो, म्हणजे आपण प्रॅक्टिस करू शकतो म्हणून. पेशंटला आपण बरे करू शकायला प्रयत्न होतो. आणि त्याचबरोबर आपल्याजवळ असलेलं ज्ञान दुसऱ्याला देऊन दुसरा त्याच्यातून निर्माण करायचा असतो. या 3 गोष्टीची जबाबदारी आपल्यावर आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. आता अध्यात्माच्या क्षेत्रात मला जसं स्वामींनी साधना सांगितली त्याप्रमाणे करून जे काही ज्या उंचीपर्यंत मला येता आलं त्याचा उपयोग माझ्या जीवनासाठी झाला. त्याचबरोबर माझ्याकडे जी अनेक मंडळी येतात त्यांना सांगण्यासाठी त्याचा उपयोग झाला. आणि त्याच्यातून आणखी कुणी एखाद दुसरी व्यक्ती निर्माण होते का की जी दुसऱ्याला सांगू शकेल, असा प्रयत्न आहे. मग त्यासाठी त्या व्यक्तीजवळ देखील शिकवण्याचा पिंड पाहिजे, वक्तृत्व पाहिजे, अध्ययन करण्याची तयारी पाहिजे, अध्ययनही पाहिजे आणि अध्यापनही पाहिजे. आणि म्हणून तरुण वयातली मुलं मला का आवडतात? मी म्हणते लहान मुलं किंवा तुमच्याजवळ अजून पुष्कळ स्कोप आहे, आयुष्य आहे, ताकद आहे, जिद्द आहे, ती योग्य त्या मार्गाने गेली पाहिजे. नाही तर का अनेक उदंड गोष्टी आहेत टाइम पास करणाऱ्या. तर आपल्याला टाइम पास करायचं नाही, प्रत्येक मिनिट कारणी लावायचं. आणि लहान वयात जेवढ्या गोष्टी शिकता येतील चांगल्या, हे चांगल्या मुद्दाम कंसात सांगते, पण शिकायच्या पुष्कळ गोष्टी आहेत हल्ली आणि नको त्या गोष्टी शिकत राहतात.
पण तुमच्या या सगळ्या फॉर्म भरून माझ्या लक्षात आलं की असं कुणीतरी इकडं तिकडं जाणारं मार्गाला नाही आहे. पण तरी देखील जेवढ्या मिनिटाचा आपण उपयोग करायला पाहिजे तेवढा आपण करतो का असं आपण बघावं. आपलं एक टाइम टेबल तयार करावं, त्या मिनिटाला त्या गोष्टी बरोबर झाल्या पाहिजेत. आता 4 वाजता सांगितलं आणि 5 वाजेपर्यंत आलेच नाही, मग 5:30ला फोन आला की मी येणार होते पण असं झालं. ते सगळं परमार्थात येतं. सूर्य असा कधी म्हणाला का मी आज विसरलोच उगवायचा, असं झालं कधी? ते उगवायचं ठरलं होतं पण म्हटलं जाऊ दे, झालं आज झोपलो. असं भगवंताच्या ह्याच्यात झालंय का कधी? त्या वेळेला त्या गोष्टी व्हायच्या. हार्टनी कधी म्हटलं किती 50-60 वर्ष झाली सारखं असं, आता कंटाळा आला मला, आता म्हटलं एखाद दिवस विश्रांती घ्यावी. चालेल? शरीरातल्या कुठल्याही भागाने असं चालेल की आता आपण विश्रांती घ्यायचं ठरवलं. लिव्हरनी ठरवलं की आता विश्रांती, किडनीने ठरवलं, पुरे झालं ते किती काम तेच करायचं. चालेल? एक पेशी देखील शरीरातली आपल्याला काम सोडून चालणार नाही. चालली केलं की ती डेड होती, त्याचं पुन्हा ते सगळा व्याप सुरू झाला. प्रत्येक जी काय काम आहे ज्याला त्याला दिलेलं हे उत्तम व्हायलाच पाहिजे का नको? तसं परमेश्वराने हे विश्व निर्माण करताना आणि प्रत्येक प्राणी जन्माला घालताना त्याला कर्म दिलेलं आहे वाटलं. ते कर्म त्यांनी करायचंच आहे, कारण त्यांनी दिलेलं आहे भगवंताने. ते जर केलं नाही तर अपराध आहे, केलं तर पुण्य नव्हे, केलं नाही तर पाप. पाप पुण्याच्या कल्पना सुद्धा लक्षात ठेवा. आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आता जसं अन्न खाल्लं पचवायचं सहज काम आहे, मग आपण काय सांगत नाही, सहज चाललेलं आहे सगळं. ते जेव्हा करत नाहीसं होतं तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. त्यावेळी नाही, नीट डोळे पाहत नाही, कान ऐकत नाही, काय झालं बघा. मग जोवर ते चालू होतं तोवर आपण काही तक्रार करत नाही. तसं जोपर्यंत परमेश्वराच्या नियमाने तुम्हाला जी कामं ज्याला त्याला दिलेली आहेत, कुणी डॉक्टर होईल, कुणी वकील होईल, कुणी आणखी शिक्षक होईल, काय जे ज्याचं, कोणी झाडू आला असेल रस्त्यावर, पण त्याचं काम त्याला जे दिलेलं आहे ते, त्यांनी उत्तम गृहिणी असेल तर तिचं काम घरातलं स्वयंपाक पाणी मुलांना वाढवणं जे असेल ते, जे ज्याच्या वाट्याला जे काम दिलेलं असेल ते करायलाच पाहिजे. नाही केलं तर ते अपराध आहे. आता आपण हा धंदा स्वीकारला, विहित कर्म करायचंच आहे. लक्षात आलं? त्यामुळे हे सगळं समजून घे. खेळाबद्दल कुणी म्हटलेलं आहे, बॅडमिंटन कोण खेळतं बरं? कुठे खेळायला जाता तुम्ही का कॉलेजमध्ये सोय आहे? बर, आता मला खेळता येत नाही म्हणा, तर मी तुझ्याशी मॅच खेळले असते, पण मलाही बॅडमिंटन आवडतं. रिंग टेनिस चॅम्पियन होते मी त्यावेळेला. आता मग नुसतं मनाने खेळते मी. बरं, पोहण्याची कोणाला आवड आहे म्हणजे? पोहतं कोण? पोहते वरनं उड्या बिड्या मारून, सूरबीर मारून. मग तर ते तुझ्याशी मनानेच खेळायला पाहिजे, कारण मलाही पोहणं खूप आवडतं. पण वयापरत्वे या सगळ्या गोष्टी, आता जो आनंद घेता येतो ना आपल्याला या सगळ्या बाह्य गोष्टीतून, तो पुढे जेव्हा घेता येत नाही तेव्हा त्याचं दुःख होतं. पण परमार्थ जर करत असलो तर त्याचं दुःख होत नाही. त्याचं कारण लक्षात येतं की तो आनंद घेणारा आतच बसलेला आहे. आता आपल्याला खेळून आनंद वाटतो, पोहून आनंद वाटतो का नाही? पण उद्या पोहायला आलं नाही म्हणजे, आता मला स्वतः पाणी जेव्हा पाहते ह्याच्यावर तेव्हा वाटतं की एक सूर मारावा त्याच्यामध्ये, पण मला खूप आवडतं पोहायला. पण आता कसं काय मारायला? मग काय नाही, आनंदच आत आहे, आपल्याला माहिती आहे. शांत पडले की आनंद वाटतो. त्यामुळे गाण्यातले आनंद, पोहण्यातले आनंद, खेळण्यातले आनंद, हे बाहेरच्या विषयातले आनंद आहे. लक्षात आलं? तर पुढे सांगेन मी, तो बाहेरच्या विषयातला जो आनंद आहे त्या आनंदाचा झरा कुठे आहे? तो आत आहे. त्या विषयात आनंद नाही. विषयात जर आनंद असता तर आपल्याला सारखा मिळाला असता, नाही मिळत. मग जेव्हा आपल्याला गाता येईन असं होईल काही कारणामुळे, तेव्हा आपल्याला दुःख होते. त्यामुळे असा धरी छंद जाई तुटून या भवबंध, छंद असा धरावा, वेळ असं लागावं की ज्या योगे भगवंतच प्राप्त होईल. वेळ लागायला हरकत नाही, पण कसलं तरी नाही. आज ही फॅशन का ती फॅशन, आज ह्या हॉटेलला जाऊन खायचं का त्या हॉटेलला जाऊन खायचं, आज हे थिएटर का ते थिएटर, काय होणार ते? टाइमपास फुकट गेला, पैसे गेले, काही मिळालं नाही.
असं काही धरावं की ज्यायोगे क्षणाक्षणाला आनंद वाढत जातो. मग देहाची स्थिती काही जरी असली, आजूबाजूची परिस्थिती कशी जरी असली, तरी तो आनंदाचा स्रोत आत असल्यामुळे क्षणाक्षणाला आनंद वाढत जातो. तो आनंद देण्याचं काम हा परमार्थ करतो, अध्यात्म करतो. पुढे सांगते. तर हे खेळ योगासनं करतात काही काही मंडळी. कोण कोण करतात? हा, करतात सगळे. पण ते योगासनात सुद्धा लक्षात असू द्या, यम नियम आसन. पुढे 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 नीट सांग, गोळीनं सांग. प्राणायाम. हा, तर लक्षात असं घ्या, यम नियम आसन प्राणायाम. हा, इथपर्यंत आपल्याला थोडे शिकवलं जातं. त्यात यम नियम पाळत नाहीच आपण. सांगा बरं, योगासनं जे करतात ते यम नियम पाळतात का? खाणं पिणं नीट ठेवतात का? काय करतात? नुसते व्यायाम करतात, योगासनं करतात. आणि पुढे मग प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, त्याचं काय झालं? शिकवलंही जात नाही, आपल्यालाही माहित नाही. वस्तू आता योगासनाने सुरुवात करून धारणा, ध्यान, समाधीपर्यंत झालं पाहिजे. पण बहुतेक सगळ्या ठिकाणी फक्त योगासनं शिकवतात, पुढचं शिकवत नाही. त्याचं कारण त्यांनाच माहिती नसतं. असू दे, पण आपल्या लक्षात असं घ्यायचं, हा पाया आहे. ह्याच्या पुढे योगासनं, व्यायाम कुठलाही करा, योगासनं करा. आणि व्यायामात देखील 2 व्यायाम सांगितलेले आहेत. एक चपलता देणारे आहेत आणि एक बल देणारे आहेत. दोन्ही पाहिजे आपल्याला. ताकदही पाहिजे, खेळण्याचे व्यायामही पाहिजेत. आणि आता कुणीतरी लिहिल्यात नमस्कार घालतंय वगैरे, साष्टांग नमस्कार कुणी कुणी सांगितलेले आहेत. त्याने बळ वाढतं. हां, पुरुष म्हणजे कसा पाहिजे? बलवान पाहिजे. नाही तर आपला फुंकला की उडतो. असं नाही, आपण कोणाला ठोकायला जायचं नाही, परंतु आपल्या अंगात ताकद पाहिजे. आपण समर्थ पाहिजे सर्व तऱ्हेनं तोंड द्यायला. हां, नाही त्याची भीती वाटते, त्याची भीती वाटते. सुई पाहिली की भीती वाटते. कसं डॉक्टर होणार आपण? हां, पण उगीच दुसऱ्याला सुया टोचत बसायचं नाही आहे मनाने. त्याच्या मनाला बोचेल असं, त्याला वाईट वाटेल असं, हां, अशाही नाही कसं. मला एक डॉक्टर सांगतात, त्याच्यातल्याच आहेत, अध्यात्मातल्या, पॅथॉलॉजीच्या आहेत त्या म्हटल्या, कुणाला सुई टोचायची ना, ते घ्यायला लागतं ब्लड वगैरे, असं वाईट वाटतं मला, त्याला सुई टोचावी लागते. म्हटलं काही इलाज नाही, कारण तुम्हाला ते प्राप्त कर्तव्य आहे. पण म्हणजे असं आतून वाटत असतं की हे जे आहे आपल्याला नाईलाजाने करावं लागतंय, करायचं आपण ते. पण कुणालाही दुःख होणार नाही अशा तऱ्हेच आपलं वर्तन पाहिजे, असे आपले विचार पाहिजेत. म्हणजे नुसतं मनात देखील येता कामा नये कोणाबद्दल. बघून घेईल, काल असं म्हणाले काय मला, येऊ दे उद्या, असं मनात देखील म्हटलं ना तरी आत तो बसलाय ना, त्याला कळलं. कुणाला कळलं नसलं तरी त्याला कळलं. मग त्याचा परिणाम भोगावा लागतो. लगेच त्यावेळेला जर आलं असलं तर लक्षात घ्यावं आणि 10 नाम घ्यावी आणि हे चुकलं माझं म्हणावं. असं आतून स्वच्छ व्हायला पाहिजे. नुसतं बाहेरून ध्यानाला किती बसला, किती माळा ओढल्या, यांनी काय होणार नाही. आतून प्युरिफिकेशन, शुद्धता, पवित्रता आतून आली पाहिजे. मनात देखील आलं नाही पाहिजे. मला वाटेल का बरं हा पाय आहे का, ठोकावा चांगला त्याला, असं वाटेल. माझा पाय आहे तो, आहे ना. तसं प्रत्येक व्यक्ती म्हणजे मीच आहे. आत्मा एक आहे सगळ्यांचा. वाटेल का कोणाला ठोकावं, बोलावं म्हणून? बघा, स्वतंत्र व्यवसाय, बहुतेक सगळ्यांनी लिहिलं स्वतंत्र व्यवसाय करावा, म्हणजे नोकरी कोणाला नको वाटते. पण स्वतंत्र व्यवसाय चालण्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी लागतात. त्या पुढच्या केव्हा तरी बोलू, पुन्हा केव्हा तरी भेटू तेव्हा. कारण मी स्वतंत्र व्यवसाय केला 35 वर्ष पुण्यामध्ये 2 ठिकाणी केला. पण त्याच्यात अनेक अडचणी असतात. पण कुठल्याही अडचणी असल्या तरी अडचणीला तोंड देऊन पुढं जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे. सगळं आपलं सुखाने मिळालं का काय अवघड आहे का? जिद्दीने मी त्याच्यावर मात करीन अशी जिद्द पाहिजे. नाही तर मग आरंभ सुरुवातच करू नये त्याचं. नाही ना आपल्याला जमत नाही त्या मार्गाला जाऊ नये, आपण आपल्या घरी बसव. पण करायचं जर असेल तर ते जिद्दीनं, त्याला धैर्य पाहिजे. त्याला सात्विक धैर्य म्हणतात. म्हणजे मुळात धैर्य पाहिजे. आणि आपण जर साधना करत असलो, उपासना करत असलो, तर उपासनेचा मोठा आश्रय तो भगवंत आहे ना माझ्या पाठीशी. मी वेडवाकडे जर करत नाहीये ते पाहिजे मात्र.
प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. नाही तर काय हल्ली त्या नावाला आपल्या वैद्यकीय काहीतरी नावं आहेत, मलाही हल्ली माहीत नाही कसली प्रॅक्टिस करतात ते. तसल्या मार्गाला आपल्याला जायचं नाही. सरळ मार्गाने करायचे जे काय असेल. पवित्र व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय, त्यात कुठेही गोंधळ होता कामा नये. शिक्षकीय व्यवसाय, वैद्यकीय व्यवसाय हा पवित्र व्यवसाय. कोणी कोणी लिहिलं याच्यात की समाजकार्य म्हणजे लोकांचं दुःख हरण करावं म्हणून हे करायचंय. खरंच आहे ते की हा व्यवसाय जो पत्करायचा तो रोग्याला बरं केल्यावर त्याच्या मुखावर दिसणारा आनंद, त्याच्या नातेवाईकांच्या मुखावर दिसणारा आनंद, हा जो आनंद आहे हा आपण साठवत राहायचा आहे. पैसे काय येतात आणि जातात, मिळवायचे थोडेफार, नाही असं नाही, पण मुख्यतः त्याला रोगमुक्त केल्यानंतर होणारा जो आनंद आहे हा फार महत्वाचा आहे. बरं. आणि मी सुद्धा म्हटलं मला त्यासाठी माझे वडील डॉक्टर होते आणि मी त्यांचं जीवन पाहिलं होतं. असं रात्रंदिवस झटत असायचे, पुन्हा कधी तोंडातून एक शब्द नाही. आणि ते पाहिल्यानंतरच मला असं वाटलं की आपण वैद्यकीय व्यवसाय करायचा. तसा केला. आता जरी मी व्यवसाय प्रत्यक्ष करत नाही तरी आमच्याकडे येणारी माणसं सगळ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन आले की ते सगळे केस पेपर घेऊन माझ्याकडे येतात, रिपोर्ट्स, ट्रीटमेंट असं सगळं बघायला. आणि मग थोडं थोडं त्यांना मी सांगते फार औषधाच्या नादी लागू नका, रिमूव्ह दी कॉज. काय सांगितलं ट्रीटमेंटमध्ये? पहिलं रिमूव्ह दी कॉज. कशामुळे आजारी पडतं ते बघा ना, ते सुधारा. त्यातून सुधारलं नाही तर औषध बघा. उगीच औषध ह्याचा साईड इफेक्ट म्हणून ते, त्याचं म्हणून ते. मेडिकल माइंडेड होतो मनुष्य. आता डॉक्टरांची पोटं भरतात, पण त्यांची पोटं भरण्याचा का आपण हे घेतलेलं नाही आहे. घेतलंय का? आपण बरं करायचं आहे, काम करायचं आणि आपण स्वतः चांगलं राहायचं, हे लक्षात घ्या. त्यांचा जोडीदार या क्षेत्रातील असावा नसावा तर काहींना असं वाटतं की आपल्याला आपल्या प्रॅक्टिसमध्ये जोडीदार तसा असला तर त्याचा आपल्याला उपयोग होईल, अशी काहींची कल्पना असते. काहींची कल्पना अशी असते की नसलेला बरा, त्याचं क्षेत्र स्वतंत्र, आपलं आपलं स्वतंत्र, म्हणजे दोघांचा मान राहतो एकमेकांचा, अशी काहींची कल्पना असते. ते आपल्यावर आहे अवलंबून. आपल्याला जे स्वीकारायचं ते स्वीकारावं, त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही. बरीच मंडळी म्हणजे बहुतेक मंडळी देव मानणारी आहेत. देव न मानणारं कोणी आहे का इथे? एखादं आहे? कसा असेल तर असू दे, देव आहे एवढं तर मानतो आपण. नाव काही असू दे, काहीतरी एक शक्ती आहे, ती हे विश्वाचा व्यापार चालवते आहे. बरोबर आहे ना? सूर्य आपण नाही ना उगवत, पाऊस आपण नाही ना पाडत, जे जगात जे चाललेलं आहे ते आपण नाही ना करत. मग ते करणारं कुणीतरी आहे ना. ती जी शक्ती आहे त्या शक्तीलाच परमात्मा म्हटलेला आहे, परमेश्वर म्हटलेला आहे. मग कुणी राम कहो या रहीम कहो, लक्षात आलं? त्यामुळे तो आहे. आणि तो कुठं आहे सांगता येईल आपल्याला? देव आहे तो कुठं आहे सांगता येईल? उत्तर कोणाला देता येईल? कुठं आहे देव? हा, बोला बोला मोकळेपणे. चुकलं ते चुकू दे, काय बिघडलं? देव कुठे आहे? हा, मग मोठ्यांना बोल ना. आपल्यात म्हणजे कुठं? सर पायात नाही, नीट सांग ना, मला कळू दे ना. हृदयात. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, गीतेचा श्लोक आहे. भगवंत प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आणि तिथं राहून तो काम करतोय सगळं. आता तो जो आहे तो निर्गुण का सगुण? निर्गुण, बरोबर. हा जो निर्गुण आहे प्रत्येकाच्या मध्ये, आत्मा ज्याला म्हणतो तो निर्गुण आहे. मग त्याला आपण आकार देऊन राम म्हणतो, कृष्ण म्हणतो, शिव म्हणतो, दत्त म्हणतो, काय जे आपण जे असतील ते आपापल्या जो आवडणारा त्याचा आकार असेल त्याप्रमाणे. जसं आपण आहे ना, कुणी पंजाबी घालेल, कुणी साडी नेसेल, कुणी फ्रॉक घालेल, काय जे असेल ते, पण आपण तेच आहोत ना, आपण काही वेगळे नाही. तसा परमेश्वर एकच आहे. तुम्हाला जसा जो आवडेल त्याप्रमाणे, म्हणून तो जो आवडे तया देऊनी दर्शन, ज्या देशात आपल्याला आवडतं त्याप्रमाणे त्याचं दर्शन होतं. संत जे आहेत ते देखील भगवंतांचेच अवतार. कुठल्याही धर्मातले संत असो ते संतच, धर्माशी काही संबंध नाही त्यांचा, त्याच्यावर गेलेले, लक्षात आलं? त्यामुळे ते कोणतेही असोत भगवंतांचेच अवतार आहे. त्यामुळे देव सगळे मानतात, एवढे फार छान झालं. आता ध्यान करतो तर कुणी कुणी सांगितलं ध्यानाला बसतो म्हणून, असं काही काही मंडळींनी सांगितलं. पण ते ध्यानाला जे बसतात ते कुणाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे का नुसतेच आपल्या मनाने बसतात?
मार्गदर्शन आहे म्हणजे अनुग्रह आहे. गुरुनी अनुग्रह असा दिलाय का, दिलेला आहे का? नाही, शिबिर अटेंड करणं वेगळं, शिबिर अटेंड करणं हे वेगळं. पुष्कळ ध्यानाची शिबिर आता ठिकठिकाणी चालतात, तसं निराळं. पण प्रत्यक्ष समोर बसून ध्यानाची प्रक्रिया जर कुणाला सांगितलेली असेल तर ते त्या तऱ्हेने योग्य तऱ्हेनं मार्गदर्शन होतं. पण ह्याच्यामध्ये जे पुष्कळनी म्हटलं ध्यानाला बसतो म्हणून, तर फार चांगली गोष्ट आहे. पण ध्यानामध्ये नेमकं काय केलं जातं, समोर काही दृश्य ठेवलं जातं, त्याचं केलं जातं का नाही केलं जातं, चांगलं आहे. म्हणजे काहींना बरोबर मार्गदर्शन मिळालं असेल तर चांगलं आहे, नाही तर आपण नंतर जरा त्याच्याबद्दल बोलू. जप करतात काही मंडळी असं कोणी सांगितलं आहे. तर जप करताना कशाचा जप करतो? तर जप करताना भगवंताच्या एखाद्या नामाचा करावा. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, किंवा ओम रामकृष्ण हरी, किंवा ओम नमः शिवाय. म्हणजे असे जे जप आधीपासूनच्या ऋषीमुनींनी जे सिद्ध केलेले आहेत, असे जे जप आहेत हे जप म्हणून करावा. मोजून करतो का नुसतं करतो? नुसतं मोजायचं कारण नाही. मूल जेव्हा आईला हाका मारतं तेव्हा 1 आई 2 आई 3 आई असं म्हणतं का? हाका मारत राहतं. तसं आपण परमेश्वराला हाका मारायचे, मोजायचं काही कारण नाही. कारण आपण जर म्हटलं 100 नावं घेतली, भगवंत म्हणाल थँक्यू, नाम घेतलंच ना, थँक्यू. त्यामुळे काहीही मागणी न करता नाम घ्यायचं. हां, काही मागायचं नाही त्याच्याकडे. त्याने आपल्याला जन्माला घातलं, धड दिलं आपल्याला. बघा, आपण डोळे आहेत, कान आहेत, हात, ज्याला नाही त्याची विचार करा तुम्ही. डोळे आहेत, नाहीच आहेत, पाय नाही आहेत, हात नाही, मेंटली रिटायर्ड आहे, त्यापेक्षा आपल्याला तर सगळं दिलंय, उत्तम दिलेलं आहे. त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे का नाही? त्यांनी दिलं आहे. आई वडिलांनी आपल्याला जरी वाढवलं असं म्हटलं ना, म्हणायचं कृतज्ञता आहे, बरोबर आहे. पण वाढवतो कोण? त्याच्याशिवाय आहे का सांगा मला? झाडं बगीच्यामध्ये वाढली, आमचा बगीचा, हात लावायचं नाही कुणाला. बगीचा म्हणजे जमीन तू निर्माण केली, पाणी तू निर्माण केलं, ते बी तू निर्माण केलं, त्याला वाढवलं तू. काय केलं तू? सगळं भगवंताचं आहे ना. हा, तू राखलंस त्याला, एवढं समजायचं. म्हणून प्रत्येक गोष्टीचा करता कोण आहे? परमेश्वर. बस, मी आपला निमित्त मात्र आहे. गीतेमध्ये काय ऐकलंय का, वाचलंय कोणी? निमित्त मात्रम भव सव्य साची. अर्जुनाला निमित्त केलं होतं. युद्ध केलं कोणी प्रत्यक्षात? माहितीये का नाही? महाभारत कोणी युद्ध केलं? श्रीकृष्णानेच केलं सगळं. अर्जुनाला सांगितलं होतं तू आपला बाण मार, ते मेलेलेच आहेत सगळे, तू मारल्यासारखं कर. बरोबर आहे? मुलगी दाखवायला नेली ना, म्हणजे आई सगळं करते. आणि आलेल्यांना सांगते आमच्या ना बबडीने केलाय सगळं. बघा कसली बबडी करते, तिला गॅस पेटवायला येत नाही. पण सांगतात का नाही, हा विणकाम ना तिने केला. असू होता येत नाही, विणकाम कसलं करते. तसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना देखील ते म्हणतात, माते दावी तो बोले स्वामी तो माझा. ज्ञानेश्वरांसारखे संत म्हणतात की हे जे लिहिलं गेलं ना, उत्तम झालेलं आहे, पण मला पुढे दाखवतात आणि ते बोलतात. असं प्रत्येक संतांची, साधकाची असा भाव असावा. आणि वस्तुस्थिती आहे, तो बोलत नाही. सूत्रधाराला चालवणारा वेगळा तो सूत्रधार असतो, बावली नाचवत असतो. तसं ते भगवंत आपल्याला नाचवत असतो. आपल्याला वाटतं आपण नाचतो, आणि मग एखादं पडले एकदम, म्हणजे मग काय झालं, तुमचं सगळं कर्तृत्व कुठं गेलं? काय नाही. माशी पाकडी तवा हे सर आहे. आपण म्हणतो अहो काल होते, मग आता गेले. का हो गेले? अहो ते जोरात होते एवढे. असतील पण ते खरं नाही. तो जोरात बसलेला आहे, तो रे देहाचं कर्तृत्व, नाहीतर काय. लक्षात आलं? त्यामुळे सगळं बऱ्याचशा लोकांच्या घरात वातावरण सश्रद्धा आहे, अध्यात्माची आवड आहे असं म्हटलंय. कुणी स्तोत्र म्हणतात, कुणी चरित्र वाचतात, कुणी पोथी वाचतात. हे सगळं काय काय आहे कळल्यानंतर मला एवढं लक्षात आलं की आपण सर्व मंडळी देव मानणारी आहात. आता आपापल्या परीनं काय 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 साधनं आपण करत आहात, थोडीफार. तर त्याच्यामध्ये आता आपण जो आज विषय समजून घेणार आहोत, हा अध्यात्म परमार्थ, म्हणजे जे काय थोडंफार मला समजलं आहे ते करतो आहे.
तर त्या संबंधीचे काही जे प्रश्न आहेत हे कुणी कुणी आलेले आहेत, लिहून आणलेले आहेत, तर ते त्यांनी विचारावेत. त्याला मी थोडक्यात उत्तर देते, मग सविस्तर उत्तर पुन्हा भेटू तेव्हा. बोला. हां हां, मुळात पहिला प्रश्न असा आहे की अध्यात्म म्हणजे काय. हल्ली अध्यात्माचा एक खूपच प्रचार दिसतोय. म्हणजे वर्तमानपत्रातनं, टी व्हीवर सारखे कार्यक्रम ऐकत असतो. आणि वर्तमानपत्रात सुद्धा राजकारणी पुरुषांपासून सगळे लोक काही बोलताना अध्यात्म असा शब्द अगदी हेडिंगवर येतो. तर त्यांना अध्यात्म कळले की नाही मला माहित नाही, पण अध्यात्म याचा अर्थ आत्म्याविषयीचा विचार, जो आपण कधीही करत नाही. आपण विचार देहाचा करतो. आपण डॉक्टर आहोत. देहाला काय कुठं पायाच्या टोकापासून डोक्यापर्यंत काय कुठं झालं असेल तर त्याला काय करायला पाहिजे हे सगळं आपण बघतो, बरोबर आहे. पण तो देह आपण जेव्हा डिसेक्शन करतो तेव्हा तो आत्मा सापडतो का कुठे. अगदी बारीक 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 नसा सगळ्या आपण पिंजून डिसेक्शन करतो सगळं. पण लक्षात असं येतं की जोपर्यंत त्याच्यात तो आत्मा होता तोपर्यंत हा उभा होता, सगळ्या गोष्टी करत होता. आता काय झालं त्याचं, तर आत्मा त्याला सोडून गेला. आत्मा सोडून गेला असं पण म्हणतो, तो आत्मा नव्हे जीव सोडून गेला. आपण त्याचा काय म्हणतो, आत्मा गेला. आत्मा शब्दच वापरत नाही आपण. आणि तो गेला म्हणजे वर्तमानपत्रात छापून येतो की मृतात्म्यास शांती देव. आता आत्मा मृत होतो का, मग मृत आत्म्यास. आणि शांती देव, आत्मा शांतच आहे, तुम्ही त्याला शांती काय देणार आहात. पण हा जो चुकीचा शब्द आहेत ते वर्तमानपत्रात धडधडीत येतात आणि व्याख्यानही त्याच्यावर देतात, मृतात्म्यास शांती लावो. म्हणून या आत्म्याचा विचार बाहेर कॉलेजमध्ये केला जात नाही, व्यासपीठावर केला जात नाही, इतर कुठेही क्षेत्रात केला जात नाही. तो आत्म्याचा विचार ज्या क्षेत्रात केला जातो त्याला अध्यात्म क्षेत्र असं म्हणतात, त्याला अध्यात्म ज्ञान असं म्हणतात. बाकी सगळी जी ज्ञान आहेत ती ज्ञान, ह्या अध्यात्म ज्ञान हा त्याचा पाया आहे. पण पायाच आपल्याला माहिती नाहीये आणि आपण सगळी इमारत त्याच्यावर रचतो आहोत. आणि म्हणून पुष्कळ मोठे होतो. हां, जगाच्या दृष्टीनं गाडी घेतली आहे, बंगला बांधलाय, प्रॅक्टिस खूप आहे, पण रडतायत आहे ना, तळमळतायत. 4 गाद्या घातल्यात, तळमळतायत. मोठ्या गाडीत बसलेत तरी हे त्याच्याशी खतसतात, तो त्याच्याशी खतसतो. गाडीत बसल्याचं भांडणं सुरू आहे. मी तुम्हाला असं म्हटलं होतं ते म्हणते तू तुम्हाला मी सांगितलं होतं असं, झालं भांडणं सुरू आहे. म्हणजे हे सगळं ऐहिक वैभव मिळून देखील त्याचं समाधान आहे का, ते नाही. त्याचं कारण आत्म्याचा विचार आपण केलेला नाही. पण ज्याच्यामध्ये अध्यात्माचा विचार केला जातो ते अध्यात्मज्ञान. आणि अध्यात्म देखील शास्त्र आहे. जशी बाकीची शास्त्र आहेत ना, 2+2 = 4, तसं अध्यात्म हे देखील शास्त्र आहे की ह्या मार्गाने तुम्ही गेलात तर आत्मदर्शन व्हायलाच पाहिजे. त्याला पथ्यही आहे. औषध घेताय तर हे पथ्य पाळायला पाहिजे, सांगता ना तुम्ही. तसं अध्यात्माची वाटचाल करायची असेल तर हे पथ्य पाळायला पाहिजे. नाही तर सकाळी 2 तास ध्यान करतात, संध्याकाळी दुपारी हॉटेलमध्ये, संध्याकाळी सिनेमा थिएटरमध्ये. त्या ध्यानाचं काय झालं, म्हणजे एक ह्या दिशेने ओढतो आणि एक त्या दिशेने ओढतो. मग रामनाम घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. असं जर झालं तर त्या आत्म्याचा शोध लागतो आणि लक्षात येतं की मीच आत्मा आहे. बघा बरं, तुम्हाला जर कोणाला विचारलं, ओळख विचारली, तर तुम्ही काय सांगणार, माझं नाव, आता दिलं परिचय पत्रकात, माझं नाव अमुक अमुक, हे वय वगैरे वगैरे. म्हणजे हा परिचय झाला कोणाचा, देहाचा. हां, आत्म्याचा परिचयच नाही, कारण झालेला नाही आपल्याला. म्हणजे एखादा फॉर्म जर असा आला असता त्याच्यामध्ये तू कोण आहेस असं विचारतं, मी आत्मा आहे. मग त्याला मी म्हटलं असतं तूच इथं बस आणि मला सांग, मी ऐकते काय म्हणते. म्हणजे आपल्याला काय शिकून घ्यायचं आहे, तर मी देह नसून मी आत्मा आहे. पण आत्ता आपण जे आहोत ते मी देह आहे या पातळीवर आहोत. तर हे ज्याच्यामुळे शिकवलं जातं ते अध्यात्म. हां, पुढे. परमार्थाचा उपयोग, परमार्थाने परिस्थिती बदलत नाही, पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आनंदात राहता येईल. परमार्थ ही परिस्थिती बदलत नसून
आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदात राहण्याची कला म्हणजे परमार्थ. म्हणजे आता आम्ही ध्यान करायला लागलो म्हणजे उद्या परीक्षेत पास होणार. परीक्षेचा अभ्यास करा तो पास होणार. ध्यान करून परीक्षेत नाही पास होणार. हा, ध्यानाने तुमची एकाग्रता वाढेल, पूर्ण लक्ष देता येईल, डिस्क्रिशन येईल त्याच्यामध्ये, काय करायचं काय नाही कसं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. परंतु मी ध्यान केल्याने पास व्हायला पाहिजे, मी ध्यान केल्याने घर बांधायला काढलाय ते पुरं व्हायला पाहिजे, ध्यान केल्याने माझी प्रकृती सुधारायला पाहिजे, असलं नाही. आहे त्या परिस्थितीत आनंदाने. याचा अर्थ जे जे काही घडत असेल ते कसं ॲक्सेप्ट करावं, कसं स्वीकारावं हे परमार्थाने कळतं. उदाहरणार्थ आता माझी तब्येतही बरी नाही, 4 वर्ष आजारी आहे मी. तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, त्याच्याशी नाही का. मोठा पाहुणा येऊन गेला का नाही आहे मलाही माहीत नाही, होता खरा. पण मी असा विचार केला, आजारी आपण जर पडलो तर आपल्याला आता पुष्कळ वेळ आहे का नाही, बाहेर जायचं नाही काय, मग छान ध्यान नाम वाचन चिंतन कितीतरी करावं ना. म्हणजे आजारीपणाचा उपयोग सुद्धा आपण जर साधनेसाठी करता आला तर छान आहे. त्यामुळे आपण देखील आपल्या पेशंटना ही जर थोडीशी दिशा दिली की असं आहे मी औषध देते आहे, पण तुम्ही शांतपणे बसल्या बसल्या नामस्मरण करा. काय तुमचा देव कुणाला असेल तो, थोडे ध्यान केला, ते ध्यानाच्या प्रक्रियेत तुम्हाला कळली तर लक्षात येईल. तुम्ही बसला होता ध्यानाला तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ध्यानाच्या प्रक्रियेने मनुष्य देहापासून अलग होतो. आता तुम्ही डॉक्टर आहात, लक्षात घ्या. तुम्ही स्पायनल अॅनेस्थेशिया दिला, खाली काय होतं, तसं ध्यानाने आपण सगळे पंचप्राण वर गेले की बाकीच्या देहाचं काही नसतं. म्हणजे मला बाकी जरी काही नसेल तर याही स्थितीत मी 2 तास ध्यानाला बसू शकते. म्हणजे देह मी नाही, मी आत्मा आहे हे कळायला वेळ आहे. इकडनं सुटलाय, तिकडं पोचायचं आहे. पण देह मी नाही एवढं जरी कळलं तरी आपली निम्मी सुखदुःख, निम्म्या अडचणी कमी होतात. देह मी नाही, मग हा माझा, हे मी सोडणार नाही, देणार नाही कोणाला, वगैरे वगैरे जे काय देहाच्या भोवतीच्या गोष्टी असतात ना, त्या बाजूला होतात. जे सहज सगळं झालंय ते ठीक आहे. त्याच्यामध्ये मी आत्मा आहे, मी आनंदात आहे माझ्या ठिकाणी. त्यामुळे डॉक्टरांनी तर जरूर अध्यात्माची स्वतः साधना करावी आणि रोग्यांनाही हळूहळू. आणि त्यावेळेला एक मनुष्य अशा मनस्थितीत असतो की डॉक्टरवर तो देवासारखा विश्वास ठेवतो. तर हल्ली ते काय सगळं गोंधळ झालेला आहे. पण आपण जर तसे असू, फॅमिली डॉक्टरची कल्पना, तर खरोखरच तो पेशंट किंवा त्याची संबंध फॅमिली त्या डॉक्टरशी इतकी एकरूप झालेली असते. सगळ्या गोष्टी अत्यंत मोकळेपणाने ते डॉक्टरांशी बोलत होते. मला अशा अनेक फॅमिलीज माहिती आहेत की वैद्यकीय बरोबर सुद्धा अनेक त्यांचे खाजगी प्रश्न देखील त्यांना समजावून त्यांना मार्गाला लावलेला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या हातात आणि शिक्षकांच्या हातात हे फार आहे की अनेक मंडळी त्यांच्या संपर्कात येतात. त्यांनी जर त्यांना नीट वळण लावायचं म्हटलं तर ते करू शकतात. त्यामुळे लक्षात आलं, परमार्थ परिस्थितीत बदल घडून आणत नाही, परंतु ती परिस्थिती आनंदाने कशी. आजारी पडलं ठीक आहे, अमुक एका ठिकाणी जायचं होतं नाही झालं ठीक आहे, असं कसं झालं नाही मी असं ठरवलं होतं झालं सुरू, असं न म्हणता नाही झालं ठीक आहे, परमेश्वराची इच्छा नसेल तर असं झालं ठीक आहे. म्हणजे जे जसं येईल त्या ठिकाणी ठीक आहे म्हणून शांत राहणं हे जे आहे हे ह्या विचाराने विशेषतः साधनेने शांत होत जायचं. आता म्हणजे जरा काही झालं की मूड ऑफ. घरातली 5 माणसं असली तर त्या 5 माणसांचे 25 वेळा मूड ऑफ होत असतं कुठल्यापासून. असं नाही असं झालं ह्याचं रुसलं, मग त्याचा रडून आहे रुसवा काढे पण हा रागावलेला असतो. म्हणजे जे आनंदाने खायचं जेवायचं त्याच्याऐवजी ह्यांचं रुसवेन रागवणं आणि आपणच आपल्या दुःखाचं कारण. ते जशी गोष्ट सांगतं तुम्हाला याच्या अंगाने आली म्हणून. ते एक रेल्वेमध्ये चालले होते, एक समोर दाम्पत्य बसलं होतं आणि ती बायको सारखी त्या नवऱ्याला किरकिर ते असंच झालं ते पण एकदा लावा खुडकी, एकदा बंद करा, एकदा ते हे झालं, एकदा शेवटी त्यांनी त्या समोरच्यानी विचारलं इथं कोण काय वगैरे असं म्हणून. आणि विचारले या तुमच्या मिसेस काय करतात, तर तो म्हणला शी इज अ मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चर व्हॉट डज शी मॅन्युफॅक्चर, शी मॅन्युफॅक्चर्स हर ओन सॉरोज. तसंच आहे, आपणच आपल्या दुःखाला कारणीत असतो. आपण जर आनंदात समाधानी राहायचं ठरवलं तर कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदात राहू शकतो.
आणि आपणच जर किरकिर करायची ठरवली तर उठल्यापासून किरकिर, आणि आपल्याला त्रास आणि दुसऱ्याला त्रास. तुम्ही बघा, पेशंट सुद्धा काही बारीकचं झालेलं असतं, सगळा गाव गोळा करायचं त्याच्या अटेन्शन सिकिंग डिवाइस. अहो झालंय, काही झालेलं नाही तुम्हाला. एक दिवस लंघन करा, टुणटुणीत व्हा, खाल्लंय जास्ती मग आज पोट दुखतंय, काही करायला नकोय त्याला. तसं नाही, यांनी बघायला पाहिजे, त्यांनी बघायला पाहिजे, त्यांनी. हे सगळं देहबुद्धीच्या पोटी होतं. मी कुणीतरी आणि सर्वांनी माझ्या होत काय होत आहे, काय होत आहे विचारायला पाहिजे. हे लहानपणापासून असतं, अगदी लहान मुलापासून. अटेन्शन सिकिंग डिवाइस. तुम्ही डॉक्टर आहात ना, यांना केव्हा तरी ते कशी मी अशी मी पुस्तक दाखवा, बालजीवनावरचं आहे, त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे मी, की बालाला गाढवायचं म्हणजे ओनली चाइल्डचा प्रॉब्लेम्स काय असतात. हे अटेन्शन सिकिंग डिवाइस मुलाचेच नाही, बायकोचे सुद्धा असतात, नवऱ्याचे सुद्धा असतात, सगळ्यांचे असतात. आणि आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून परमार्थ हे शिकवतो, अपेक्षा नाही धरायची. मला वाटलं होतं तू करील असं, कशाला वाटायचं, तू तुझं कर. त्यांनी नाही केलं, रडले, नाही तर त्याच्यावर खेकसले. काय आपली ताकद असेल त्याप्रमाणे. आपल्या हातात नसलं तर रडतात, ताकद असली तर त्याला जमतात. म्हणजे त्याला व्याप, आपल्याला व्याप. त्यापेक्षा ठीक आहे ना, जाऊ दे ना, नाही झालं नाही झालं, असं स्वीकारलं पाहिजे. पुढचा प्रश्न, त्याच्यावर आणखी सविस्तर नंतर पुन्हा सांगेन. हा नाही, जोडीनेच जायचं. आता ऐकलेत तुम्ही व्यवहार जर चांगला व्हायला हवा असेल हा, तर त्याला परमार्थाचा पाया पाहिजे. चांगला म्हणजे लबाडीचा नव्हे, स्वच्छ, प्रामाणिक, सचोटीचा, निर्मळ, आनंद देणारा, दोन्ही पक्षी. औषध घेतल्यानंतर पेशंटलाही बरं वाटलं पाहिजे, पण डॉक्टरलाही आनंद वाटला पाहिजे की बरा झाला म्हणून. नाही तर मी नेहमी म्हणायची की पेशंट बरा झाल्यानंतर हां तो येतो, बहुधा येत नाही आधी सांगायला तुम्हाला. आणि आला म्हणजे पेशंट जेव्हा पेशंट म्हणून डॉक्टरकडे येतो तेव्हा त्याचा चेहरा पडलेला असतो वेदनामुळे, आणि जेव्हा दुसऱ्यांदा बिल द्यायला येतो तेव्हाही चेहरा पडलेला असतो, पण पैसे द्यायचे आता म्हणून. आणि जोवर तो आनंदात असतो तेव्हा डॉक्टरकडे येत नाही कधी. वस्तुतः आपण कोणत्याही स्थितीत असो आनंदात असावं. देहाला जरी काय झालं तर ते सांगावं डॉक्टरना, असं असं झालं, पण हे रडूनच सांगायला पाहिजे का. मला जेव्हा आजारपण होतं तेव्हा डॉक्टरनं सांगायला लागायचं, तेव्हा मी नेहमी सांगायचे त्यांना, काय म्हणायचं काहीतरी नाव विसरली मी, फक्त त्यांना एवढं म्हणायचं, आय एम जस्ट रिपोर्टिंग यू, आय एम नॉट कंप्लेनिंग, आय एम जस्ट रिपोर्टिंग यू. पण तुमचे औषध देतात तेव्हा काय झालं हे सांगण्यासाठी मी फोन केलाय. त्याच्याबद्दल माझी तक्रार काय नाही, कारण आजार आहे तो सोसायलाच लागणार आहे, तो काय तुम्ही सोसणार नाही, मलाच सोसायचं आहे. पण तुम्हाला कळलं पाहिजे ना की जे दिलेल्या औषधाचं काय झालं, म्हणून आय एम जस्ट रिपोर्टिंग यू एवढं सांगायचं काय. अशा तऱ्हेची भूमिका पाहिजे एरवी सुद्धा. तेव्हा व्यवहार आणि परमार्थ हे विरोधी नाहीत, किंबहुना परमार्थाच्या पायावर जो संसार व्यवसाय काय जे कराल ते, अगदी प्रवास करत असला तरी, रस्त्यातनं चालत असला तरी, जो जो काही तुमचा व्यवहार असेल तो ह्या मुद्द्यावर असले, ह्या विचारावर जर असला तर तो आनंदाचा होतो. आणि तसा जर नसेल तर परमार्थाचा जो काही एक विपरीत प्रकार चाललेला आहे त्यामुळे तो लोकांना गैरसमज निर्माण झालेले. आपली कामं टाकून जायचं. आता परवा सुद्धा ह्या आल्या होत्या काय, ते आम्ही इथं बोलत होतो आणि त्यांचा फोन आला की तिथं पेशंट बोलायला, त्यांनी माझ्याकडे बघितलं, म्हटलं ड्युटी फर्स्ट. म्हणजे एखादा डॉक्टर जर म्हणला पेशंट सिरियस आलेला आहे आणि डॉक्टरना निरोप झाला की डॉक्टर ध्यानाला बसले, नाही चालणार. तुम्ही डॉक्टरीचा व्यवसाय पत्करलाय ना, इमर्जन्सी आली आहे ना, पहिल्यांदा ते करा, आणि ते झालं मग ध्यानाला बसा. गृहिणी आपली स्वयंपाक करायचं सोडून ध्यानाला बसले, नाही चालणार. मुलाला वाढवायचं आहे, नाही चालणार. तू ते मूल झोपलं ना मग ध्यान कर, किंवा सगळी घरातली कामं कर आणि मग ध्यानाला बस. आणि ते काम करतानाच मुळी आपण त्याच्यामध्ये काय झालं, ते काम करतानाच मुळी भगवंताचं काम आपण करतोय. तू ठेव, आम्ही धरून किती बसणार.
भगवंताचं काम आपण करतोय. जेवायला बसलं म्हणजे काय वार अंडावाडा वृष्टी काढा रोज रोज स्वयंपाक करायचा. अगं भगवंत जेवायचा, त्या सर्वांच्या रूपाने भगवंत जेवतोय. वाढ त्यांना. घर झाडत असताना मंदिर झाडतोय. घर स्वच्छ चांगलं ठेवायचं का? भगवंता इथं राहणं. भगवंताच्या घरात मी राहते. दवाखाना असला तरी भगवंताचा दवाखाना आहे, तिथं मी सेवक म्हणून काम करते. तो काय न्यायला येतो का तुमचा दवाखाना का तुमचं घर? पण हा भाव पाहिजे. भगवंत नाही अशी कुठे जागा आहे का? सांगा बरं. असं ठिकाण सांगा की या ठिकाणी परमेश्वर नाही, परमेश्वराचा अभाव आहे, असं आहे कुठे? मग परमेश्वराचा अभाव कुठंच नसणं म्हणजेच त्याला भाव म्हणायचं. तो आहेच आहे. प्रत्येक गोष्ट माझी करताना तो बघतोय. चांगलं केलं तर तुम्हाला आतून उत्तेजन देतो. वेडं वाकडं आपण जर केलं तर आपल्या मनाला लागतं. असं नको होतं आपण बोलायला, असं नको होतं आपण करायला. कुणी सांगितलं तुम्हाला? त्यांनीच सांगितलं. हे बरोबर नाही केलं. चांगलं केलं. साधं आपण रस्त्याला एखाद्या म्हाताऱ्याला इथून तिकडं क्रॉस करून दिलं, बरं वाटतं आपल्याला. तो म्हातारा आहे. आपण आता लगेच त्याचं लगेच काय तुम्हाला पोचवलं इकडून इकडे असं विचारणार का आपण? जसं घरात सुद्धा प्रत्येकाची सेवा, वडील माणसांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. नाही केलं तर पाप आहे. प्रत्येक गोष्ट आपण जी आहे ती करणं हे पुण्य नव्हे, करायचंच आहे. केलं नाही तर पाप आहे. पुढे परमार्थ साधनेत गुरूंची गरज असते. हो, परमार्थ साधनेत गुरूंची गरज आहे. साधं तुम्ही आता साधं म्हणजे चांगलं आहे, वैद्यकीय शिकताय किंवा साधं नुसता स्वयंपाक करायचा असला तरी त्याला गुरु लागतो. एखाद्या मुलीला नुसतं नेऊन म्हटलं भात कर, कुणाच ठाऊक कुठले तांदूळ, किती पाणी घालायचं, काय त्या भाताचं काय होईल तर कुणाच ठाऊक. त्याला सुद्धा कुणाच्या तरी हाताखाली शिकावं लागतं. या स्थूल गोष्टी. मग परमार्थासारखा सूक्ष्म विषय की जो दृष्टीला दिसणारा नाही, जो इंद्रिय गोचर नाही, डोळ्याने पाहता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, जिभेने चाटता येत नाही, असा जो परमात्मा आत्मा, तो जर आपल्याला समजून घ्यायचा आहे तर ते सांगणारा मार्गदर्शक नसो का? फक्त तो मार्गदर्शक नुसता गुरु चालत नाही, तो सद्गुरु लागतो. तिथं गोंधळ होतो. नाही तर गुरु पाहता पाहता लक्ष कोटी समर्थने. हल्ली गल्ली गल्लीत गुरु आहेत. मग कोणी सांगतं पूजा करा, कोणी सांगतं नाम घ्या, कोणी सांगतं ही माळ दिलेली आहे. ते सद्गुरु असतील असं नाही. सद्गुरु ह्याचा अर्थ ते स्वतः सच्चिदानंद स्वरूप झालेले आहेत. आणि दुसऱ्याला ते करून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे, असे जर सद्गुरू आपल्याला मिळालेले असतील तर मग त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण साधना, आणि त्या साधनेत प्रगती व्हायलाच पाहिजे. प्रगती जर होत नसेल तर मग कुठेतरी गोंधळ समजावं. म्हणजे आपण जर जिद्दीनं त्या तऱ्हेनं करत असू तर प्रगती व्हायलाच पाहिजे. आणि प्रगती ह्याचा अर्थ सुद्धा इथून तिथं कुठं चालत जायचं नाहीये. आपल्यामध्ये होणारं ट्रान्सफॉर्मेशन, आपल्या देहाच्या सवयी बदलत आहेत, मनाचा बोध बदलतोय, बुद्धीचे निश्चय बदलतात. आता मी सांगितलं त्याप्रमाणेच करायचं खूप नाहीये. 2 तास पूजा करत बसायला पाहिजे, 3 माळा ओढायला पाहिजेत, ह्या देवाला जाऊन यायला पाहिजे, काशीला गेलं पाहिजे, रामेश्वरला गेलं पाहिजे, असलं काही नाही आहे. आपणच आपल्या ठिकाणी बसून आपल्याला बदलायचं आहे. मी नेहमी सांगते तसं कैरीचा आंबा व्हायचा आहे. तो 17 वेळा जर ह्या आडीतनं काढला, त्या आडीत, त्या आडीतून काढला, त्या आडीत, तो पिकणार नाही कधी. एकदा गुरु निवडावा योग्य त्या प्रकाराने, त्यांनी सांगितल्याप्रमाणे करत राहावं की तिथंच पोचणार. तसं ठाईचं बैसोनी करा एक चित्त. कारण तो आत आहे ना, त्याला शोधायला कुठे फिरायचं आहे? तो काय हिमालयात आहे, कन्याकुमारीला आहे आणि इथं नाही आहे, पुण्यात 10-20 सदाशिवात आहे का नाही? तुझ्या जवळ आहे. त्याला शोधायचं तर तू एका ठिकाणी बैस ना, आपल्या घरी बस, एक जागा का शांत बस, आत शोध. ते आत शोधायचं कसं ते कळण्यासाठी मात्र गुरु पाहिजे. गुरुनी समोर बसून तुम्हाला ती साधना सांगायला पाहिजे. आणि नुसती ती साधना नसते, त्याच्याबरोबर गुरूंची शक्ती संक्रमित होत असते. इंजेक्शन जसं देता तुम्ही त्याच्यामध्ये देता ना, तसं त्यावेळेला
अनुग्रहाच्या वेळेला ती शक्ती संक्रमित होत असते. आता एखाद्याची कशी आहे, ग्रहण शक्ती कमी जास्त असेल, गुड कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर. एखाद्याची जर जन्मजन्माची तयारी असेल तर तो पटकन पकडतो. अनुग्रहाच्या वेळेलाच त्याला ती हळूहळू लक्षात यायला लागते. एकदम उंच जात नाही, पण ती शक्ती जागृत होऊ शकते. आणि तशी जर तयारी नसेल मग वेळ लागतो. पण निदान भाव पाहिजे. काय सांगितलं हे कळणे इतकी बुद्धी पाहिजे. नुसतंच आपला आहे बा सांगितलंय काहीतरी, मग ज्ञानेश्वरीची पारायणं चाललेली आहेत, अनेक यात्रा करतायत, पण हा बोध नाहीच. त्याचं कारण काय आहे हे कळण्यासाठी बुद्धी वापरली पाहिजे. ते कसं करायचं हे सद्गुरूंच्याकडनं समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे करायला पाहिजे. बी पेरलं त्याला रोज पाणी घातलं पाहिजे, नाही तर सुकून जाईल. त्यामुळे रोज त्यांनी जी वेळ सांगितली असेल 10 मिनटं 15 मिनटं आपल्या हळूहळू वाढवायची. तर त्याप्रमाणे साधना करायला पण मुख्यतः ध्यान आणि नाम, याला अंतरंग साधना म्हणतात. लक्षात आलं. त्यामुळे सद्गुरूंची आवश्यकता आहे. नुसती माळ ठेवून घेतलं वगैरे जे आहे ना, सांगणार कोण? हल्ली बहुतेक संप्रदायात सांगायलाच कोण नाही आहे, अशी परिस्थिती आहे. क्वचित कुठं संत असतील. तो नुसती माळ ठेवून घेऊन आलात तुम्ही, पण काय करायचं मी? जसं सांगते मी नेहमी, केमिस्टचं दुकान आहे आणि पेशंट आहे, मग डॉक्टर हवा का नको मध्ये? नाही तर ते जाते दुकानातनं गोळ्या घेतात आणि करतात. हल्ली मग उपद्याप होतात ना, नसते पुष्कांच्या पाकिटातच गोळ्या ठेवलेल्या असतात, आपणही खातात, दुसऱ्याला देतात. डॉक्टरची गरज आहे का नाही की त्या व्यक्तीला त्याची प्रकृती बघून, त्याची ती कंडिशन बघून त्याला कोणतं द्यायला पाहिजे बघून देणार ना. का आपला एक असा हे बुदला भरून ठेवला, कोणी आलं की ओत मिक्सचर दे, कुणी असो तिथं. मग काय आपणही काय करायचं, एक बसून ठेवा, मनुष्य आली येईल जाईल त्याला बाटल्या भरून दे तू, असं चालतं का? तसं सद्गुरू जो असतो तो प्रत्येकाची प्रकृती बघतो. कुणाचा ध्यानाचा पिंड आहे, कुणाचा भक्तीचा पिंड आहे, कुणाचा कर्माचा पिंड आहे. त्याप्रमाणे त्यांनी काय करायचं ती साधना त्याला सांगतो. आता सगळं पाहिजेच, पण कमी जास्त प्रमाणात. आता माझा जसा आहे कर्माचा पिंड आहे, त्यामुळे ह्याही स्थितीमध्ये हे बोलण्याचं काम, लिहिण्याचं काम हे सगळं चालू आहे. त्याचं कारण स्वस्थ बसणं हा पिंड नाही, जितकं आपल्याला होता येण्यासारखं. आता जसं मी म्हणते ना, बाकीचं काही नाही झालं तरी अजून मला लिहिता येत आहे ना, अजून माझ्या डोळ्याला दिसता आहे ना, थोडं बोलता येत आहे ना, त्याचा उपयोग करायचा. असा ज्याचा कर्माचा पिंड असेल त्याचंच कर्म, पण ह्या दिशेनं जायचं. नाही तर उदंड कर्म करून बसलेले आहेत की मंडळी. रोज टीव्हीवर बघा, इतके काय उपद्याप करून ठेवतात की निस्तरता पुरे वाटतं. असली कर्म नको आहेत. मग शेवटी कर्म माझं म्हणायची वेळ येते. असलं कर्म नव्हे. कर्म अशा पद्धतीनं करायचं की ते कर्म आपल्याला भगवंताच्या दारात नेऊन सोडी. आपलंच कर्म, पण त्यालाच कर्मयोग म्हणायचं. की अशा पद्धतीनं कर्म करायचं की ते कर्म आपल्याला भगवंताच्या दारात नेऊन सोडी. पुढे हेच आता श्रवणात ऐकताना तुम्ही ह्याला श्रवण म्हणायचं. हे जर ऐकलंच नाही तर काय करायचं, कसं करणार? लक्षात आलं. श्रवण याचा अर्थ नुसतं ऐकणं नव्हे. राजकारणातले इथं ऐकतो ना बातम्या वगैरे सुद्धा, आपण काही फार हात घेत नाही. या कानाने ऐकतो त्या कानाने, किंबहुना ते लावलेलं असतं, आपलं लक्षही नसतं. त्याला श्रवण म्हणत नाही. श्रवण याचा अर्थ ऐकणं, मनापासून ऐकणं, ऐकल्यानंतर त्याच्यावर चिंतन करणं, मनन करणं, त्याप्रमाणे अनुसरण करणं. करायला लागलं पाहिजे त्याप्रमाणे, तरच त्याला श्रवण म्हणतात. त्यामुळे श्रवण तर आवश्यक आहे. त्यामुळे श्रवण कशाचं करायचं? लक्ष्मी रोडला सेल लागलेला आहे म्हणून कुणी सांगायला आलं तर ते श्रवण नव्हे. कुठल्या साड्या लावल्यात, केवढ्याला मिळत आहेत वगैरे असं सांगितलं तर हे श्रवण नाही. काही श्रवण हे परमार्थाचंच असतं, अध्यात्माचंच, अद्वैत श्रवण. कुणाकडून? जाणकाराच्या मुखातून, सद्गुरूंच्या मुखातून, संतांच्या मुखातून आलं तर ते अनुभवावर आधारित असतं. कशाचं श्रवण करावं? अद्वैत ग्रंथाचं श्रवण करावं, सद्गुरू मुखातून करावं आणि केल्यानंतर ते आपल्या आचरणात आणावं. म्हणून श्रवणाचं महत्त्व आहे. आणि श्रवण आता आज केलं, इतकं ऐकलं तरी उद्या जर ह्याच्यातलं विचारलं ते किती लक्षात राहिलं? तर त्याच्यातलं बहुतेक 90% विसरलेलं असतं आणि 5-10% लक्षात राहतं. म्हणून श्रवण केलेची करावे, पुन्हा पुन्हा करावं. आता हल्ली एक कॅसेटची सोय झालेली आहे. त्यामुळे समजा ग्रंथ आहे,
एकदा जे ऐकलेलं आहे ते विसरायला झालं तर पुन्हा पुस्तकं वाचता येतात, पुन्हा कॅसेट ऐकता येतात, मग लक्षात येतं हां एकदा सांगितलं. पूर्वी तसं नव्हतं जास्ती, मग पुन्हा पुन्हा ऐकायचं तेवढ्यासाठी. हां श्रवण. पुढे एखादी व्यक्ती सद्गुरू आहे कसं होतं? हां सद्गुरू आहे ती कशी ओळखायची? त्याच्यासाठी थोडा ग्रंथांचा अभ्यास असावा बरं का. म्हणजे सद्गुरूंनी समर्थांनी लक्षणं सांगितले, ज्ञानेश्वर महाराजांनी लक्षणं सांगितले. तर महत्त्वाचं लक्षण म्हणजे सद्गुरू असं सांगत फिरत नाही की अहो मी झालो बरं का. किंवा बाहेर जसं जाहिराती लावतात ना निरनिराळ्या लोकांच्या, असे सद्गुरू कधी जाहिराती लावत नाहीत कोपऱ्यावरनं. अहो या इकडं अनुग्रहाला आमच्याकडे, असं नाही. सद्गुरू जे असतात त्याची लक्षणं सांगितल्या: ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्म, कर्म आणि साधन, श्रवण, मनन, निधी, म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी ते करत असतात ज्यांना पूर्ण बोध झालेला आहे. आणि त्याची मुख्य लक्षणं बघायची म्हणजे सदा प्रसन्न असतात, शांत असतात, आनंदात असतात कोणत्याही परिस्थितीत असले तरी, आणि तो बोध दुसऱ्याला देण्याची क्षमताही त्यांची असते. तशी व्यक्ती आली तर. आणि कुणाशी माझं ह्याच्याशी जमत नाही, त्याच्याशी जमत नाही, बघून घेईन त्याला, ठोकून घेईन, असलं काही नसतं. परमेश्वराशी ते पूर्ण एकरूप झालेले असतात आणि बहुधा जास्तीत जास्त एकांतात राहतात. त्याचं कारण एकांतात आपल्या अनुसंधानात असतात. कारण लोकांच्यात आल्यानंतर एक तर लोक संसारातल्या गोष्टी बोलणार, त्याचं त्यांना अतिशय वावडं असतं. आणि जर परमार्थातलं कोणी बोलत असेल तर त्याला सांगतील बैस ध्यानाला, थोडं ऐकलंच ना आता करायला लाग. नुसतंच ऐकून नाही होत, हे करायला लागलं पाहिजे. त्यामुळे संत जे आहेत हे ओळखायला खरं सांगायचं म्हणजे संत होऊन या संतांचे पाहावं. एखादा सर्जन उत्तम ऑपरेशन करतो का नाही हे जर रस्त्यावरचा एक मनुष्य बघायला गेला तर त्याला कळेल का हे ऑपरेशन कसं झालंय ते. त्यातलाच जर असेल तर तो म्हणेल हात चांगला आहे बरं का, कुठेही ब्लिडिंग जास्त झालं नाही, त्यांनी अति उत्तम तऱ्हेनं त्यांनी सगळं काम केलं. हे जो सर्जन आहे त्याला ते कळेल कसं काम झालेलं आहे ते. तसं ते कळण्यासाठी देखील आपले कुणीतरी संत पाहिलेले पाहिजे, निदान त्यांच्याबद्दल ऐकलेलं पाहिजे. संसारातल्या गोष्टी सोडवणारे ते संत नव्हेत. संत परमार्थाबद्दल सांगतात. आज घरी काय केलं होतं, कपडे कुठनं घेतले, मुलीचं लग्न ठरलं, काय सर्वसाधारण त्याला बरं वाटावं म्हणून थोडं. पण मुख्य जर काही असेल त्यांचं लक्षण तर जे परमार्थाविषयी आपल्याला सांगतात ते सद्गुरू असतात. आणि त्यांना तुमच्याकडून काहीही नको असतं. तुम्ही मोठं व्हावं, ह्या मार्गाने चालावं एवढी इच्छा असते. नाही ते इथं पैसे ठेव मग सांगतो तुला काय सांगायचं, असलं नाही. त्यांना एकच इच्छा असते. आई वडिलांचं असं म्हणतात की आपला मुलगा मोठा झाला की त्याला आनंद आहे. तसं ह्या व्यक्तीने प्रत्येक जीवानी, ज्या जीवाला ह्याचं ज्ञान नाही ह्या जीवानी हे ज्ञान मिळवावं आणि आनंदरूप जीवन जगावं आणि दुसऱ्याला पुन्हा ते द्यावं, अशी ज्यांची तळमळ असते. त्यात पुन्हा संत नुसते सांगून सोडतात आणि सद्गुरू असतात ते परत त्याची चौकशी करतात. आला नाही बरेच दिवसात, त्याने आला, ठीक चाललंय ना त्याचं, साधना करतोय ना, म्हणजे त्याचा होते कधी प्रगती. आई जशी असते ना, वडील फार तर नुसते सांगून हे कर रे अभ्यास, गेले बाहेर. आई मात्र बाळ्या कर रे, थांब तुला काय देऊ, खायला आणून देऊ, आमकं करून देऊ, कर अभ्यास, है ना काय. हां अशी आई जशी असते तर सद्गुरू माऊली असते. काय अडचण असली काय मग असं कर, अडचण आली तर अशा तऱ्हेनं सोडव, पण कर, तू कर आणि मोठा हो. आणि तशी त्याची प्रगती जर दिसायला लागली तर खरा आनंद सद्गुरूंना होतो. आणि परमार्थाची प्रगती म्हणजे काय त्यातही येईल हळूहळू पुढे पुढे सांगेन की हे लक्षात येणं की महत्त्वाचं आहे. ते अवांतर गोष्टीमध्ये आपण जे लक्ष घालत असतो त्याची गरज नाही, त्याच्यापासून थोडी विरक्ती येणं. कारण हे स्वप्नवत आहे सगळं. जे जे काय आपण पाहतो ना हे सगळं स्वप्नवत आहे, हे त्यांना कळलेलं असतं म्हणून ते जागं करायला बघतात. हे करा सगळं, पण हे सगळं स्वप्नवत आहे, सारखं बदलत आहे. एकच शाश्वत आहे, आत्मा परमात्मा. वा तिकडे लक्ष वेधा, ते तिथं पोचा आणि सगळे स्वप्नातलं काम आहे ते उत्तम करा. बघा कितपत समजताय ते बघा. कारण काय आहे, बुद्धी जरी असली ना तरी परमार्थ ग्रहण करणारी बुद्धी आणि व्यवहार ग्रहण करणारी बुद्धी याच्यात फरक आहे. ज्यांनी पूर्वजन्मी थोडंफार काही केलं याच्यात मात्र फारसं मला कुठं असं दिसलं नाही. ते गीता ज्ञानेश्वरी वाचतो किंवा माहिती आहे असं कोणी दिसलं नाही
म्हणजे गीता ज्ञानेश्वरीचा परिचयच ह्याच्यात एकच कोणाचं तरी दिसतंय, मला वाटतं ह्याचं असेल. संतोष कुठे आहे? तूच लिहिलायस मला वाटतं ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून. एकच फक्त मला फॉर्म असा दिसला, कळे अगर नको कळ, पण वाचतोय याचा अर्थ. पण गीता वाचतो किंवा हे करतो असं कोणी म्हटलं नाही. आणि मोठा हेच ग्रंथ आपण वाचायला पाहिजे. तर नुसते वाचून नाही, समजून घेतले पाहिजे. त्याच्यात हे सगळं आहे. लक्षात आलं? हे समजून घे. पुढे सिद्ध संत आणि सद्गुरू यात नेमका हा, सिद्ध संत आणि सद्गुरू याच्यात नेमका फरक काय? सिद्ध पुरुष जे असतात ते स्वतः पुरतं त्यांना कळलेलं असतं बहुतेक ना. आता हल्ली काय कुणी बुवा म्हणून बसतो आणि त्याच्या मागं लोक लागतात, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण जो सिद्ध पुरुष असेल तो स्वतः पुरता सेल्फ रिअलाइज सोल ज्याला म्हणतात तसं ते असतात. परंतु त्यांची बाहेरची प्रकृती जी असते, स्वभाव वागणं हे तितकंसं सात्विक नसतं. आणि त्यामुळे ते लोकांना मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडत नाहीत. आणि तेही लोकांना मग असंच करतात, आले कुणी की त्यांना घालवून देतात. कारण लोकही त्यांच्याकडे जे जातात ते संसारातनं मागण्यासाठी जातात. त्या मुलीचं लग्न ठरत नाही आहे, मग होईल हो महाराजांच्याकडे जाऊन म्हणून मुलीचं लग्न ठरलं की झाले, रांक लागली यांची. आता मुलीचं लग्न तुम्ही ठरवायचं, महाराज काय लग्न ठरवायला येणार आहे? मुलगा आजारी आहे, बरं वाटायला पाहिजे, तो पास होत नाही आहे, हे सगळं जे आहे ते तुमचं तुम्ही करायचं. ते करायला सद्गुरूंच्याकडे नाही जायचं. की सद्गुरूंच्याकडे जे जायचं ते परमार्थातलं सांगा म्हणायला. त्यामुळे सिद्ध पुरुष जे असतात ते त्यांच्या पुरते असतात, त्यांचा समाजाला फारसा उपयोग होत नाही. पण अशाच ठिकाणी लाखो मंडळी रांक लावून जातात. तर ते काही सांगत नाहीत तुम्हाला, साधना केली का विचारत नाहीत, काय खाता म्हणून विचारत नाहीत, काही पथ्य सांगत नाहीत. मग आपण आपलं जे मिळवलेलं असतं ते थोडं त्या पेटीत टाकतो आणि परत येतो, महाराजांची कृपा झाली. संत जे असतात ते संसारातल्या बाबतीत फारसे पडत नाहीत. ते परमार्थाचा मार्ग तुम्हाला सांगतात. ते ह्या मार्गाने गेलात तर तुम्हाला खरी शांती, समाधान, आनंद. कारण शांती, समाधान, आनंद आत आहे आपल्याकडे, झाडा आत आहे. आपण बाहेर शोधतोय. बटाटा वडा खाल्ला की आनंद, भजं खाल्लं की आनंद. ते बेताचं खाल्लं तर ठीक आहे, जास्त खाल्लं की डॉक्टरकडे उद्या. तेव्हा असलं नाही उपयोग. हा आनंद जो आहे हा कधी अजीर्ण होणारा नाही. ही परमशांती जी आहे ती कोणती स्थिती तुमची असो. गुरुणापी विचारले ना, आता मोठी मोठी गुरुणा ह्याचा अर्थ मोठी मोठी दुःख जरी तुमच्यावर कोसळली तरी तो शांत असतो. ठीक आहे, कारण तो सगळ्या गोष्टी स्वप्नवत पाहत असतो. त्याच्या लक्षात आलं असतं की आत्ता हे आहे. एखादी व्यक्ती अगदी खूप प्रेम करणारी आहे, दुसऱ्या दिवशीच बी नसलेलं असतं काहीतरी. अहो काल तर एवढं म्हणत होते, हो पण आज काहीतरी झालं गेलं. म्हणजे खरं काय प्रेम आहे का नाही आहे? जगातले सगळे व्यवहार इतके अस्थिर आहेत आणि त्यांना एकच माहिती असतं, एकच स्थिर आहे तो परमात्मा. बस तो आपल्याला प्राप्तव्य आहे. आणि तो परमात्मा प्राप्तव्य याचा अर्थ आपणच परमात्मा होणं आहे. असा परमात्मा मी त्याला पाहिला असलं नाही आहे. आपल्यातच बदल करत 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 परमात्म्याचे जे गुण आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे. असं संतांचं. आणि सद्गुरू त्याच्यावरचे, सद्गुरूंच्या मध्ये हे सामर्थ्य असतं की अनेकांना ते शक्ती संक्रमित करणं आणि त्यांना त्यांच्या संप्रदायाकडून, गुरूंकडून ती शक्ती मिळत असते. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला मार्गस्थ करण्याचं काम ते करत असतात. आणि त्याच्याकडे लक्ष असतं त्यांचं की कुठे आहे, काय आहे, करतोय का नाही साधना, काय चाललेलं आहे, काय अडचण येते, अडचण इथे विचार, ती कशी दूर करायची मी सांगेन. असं सगळं जे करणारे असतात ते सद्गुरू असतात. पुढे हां, साधना आणि उपासना याच्यामध्ये फरक म्हणजे उपासना म्हणजे आपल्याला सद्गुरू भेटण्यापूर्वी आपण जे काही आता जे सध्या कुणी करताय, स्तोत्र म्हणतायत, कुणी काय पूजा करताय, कुणी काय नाम घेताय, हे सगळं उपासनेमध्ये आलं. हां, पण सद्गुरू भेटल्यानंतर ते जे नेमकी साधना म्हणजे एखाद्या शाळेत ॲडमिशन कॉलेजमध्ये घेतल्यानंतर मग नेमकी ती पुस्तकं, नेमके ते गुरु त्या मार्गाने सुरू झालं. त्याच्या आधीची तयारी ही उपासनेची. आणि साधना म्हणजे नेमके भेटले आणि त्यांनी सांगितलं हे 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 तू करायचं, बस त्याप्रमाणे तो करायला लागला. हा साधनेतला फरक आहे. पुढे परमार्थासाठी जर घरातलं वातावरण अनुकूल नसेल, हां, आपण थोडे चातुर्याने घ्यावं. त्याचं कारण पुष्कळ वेळा काय असतं माहिती आहे का,
परमार्थाबद्दल गैरसमज असतो सगळ्यांच्या मनात. जो काही बाहेर परमार्थ पाहायला जातो ना, ते पाहिलं की लोकांना असं वाटतं आम्हालाही नको. आम्ही पुष्कळ मंडळी समाजात अशी आहेत की आम्ही चांगले आहोत, प्रामाणिकपणाने वागणारे आहोत, आम्ही देवाला नमस्कार करतो, सगळं काही करतो आहोत, देवाचं आम्ही करतो आहोत. बघा शब्द लक्षात घ्या, आम्ही देवाचं पुष्कळ करतो. आता देव आपलं करतो का आपण देवाचं करतो? साधा विचार करा. पण सगळेजण सांगताना हे सांगतात बघा, तुम्ही सांगतात काय ना, आमच्याकडे देवाचं पुष्कळ केलं जातं. काय करतात? त्याला नैवेद्य दाखवून तुम्हीच खाता. तो खातो का? आणि खात नाही म्हणूनच तुम्ही त्याला दाखवता. उद्या 21 मोदक दाखवले आणि त्यांनी 5 खाल्ले, पुढच्या वेळी आपण विचार करू, तो खातो, एवढे दाखवायलाच नकोत आपण. तो काही तुमचं घेत नाही म्हणून आपण त्याचं काहीतरी केल्यासारखं दाखवतो. विचार असा करावा, तो काय आपण करतो का तो करतो? तो आहे म्हणून डोळे पाहतात, तो आहे म्हणून कान ऐकतात, तोच सगळं करतोय ना, आपण त्याचं आठवण देखील करत नाही. तर ह्यामुळे एक गोंधळ होतो. म्हणजे एक तर परमार्थाबद्दल माहिती नाही. त्यांना जर नीट, मला असे पुष्कळ मंडळी माहिती आहेत, त्यांना इथे येऊन जर नीट सांगितलं की परमार्थ याचा अर्थ मनुष्य स्वार्थाकडून परमार्थाकडे जायचंय. पहिला स्वार्थ, देहापुरता विचार. परार्थ म्हणजे दुसऱ्याचा विचार, माझ्याबरोबर दुसऱ्याचंही नीट झालं. आणि परमार्थ म्हणजे दुसऱ्याचाच विचार, स्वतःचा विचारच नाही. पूर्णपणे आपलं आयुष्य सगळं दुसऱ्यासाठी झोकून दिलेलं असतं, त्याला परमार्थ म्हणतात. असं दिसतच नाही. परमार्थाच्या नावाखाली माणसं पैसे गोळा करत असतात, हार घालून घेत असतात, पूजा करून घेत असतात, काय नाना गोष्टी करत असतात, आपलंच मोठेपण वाढवत असतात. वस्तुतः इथं व्यक्तीचं मोठेपण नाही, या विचारांचं मोठेपण आहे. गीता ज्ञानेश्वरी जे परमार्थ विचार आहेत ना, हे विचार लोकांच्या मध्ये कसे प्रसृत होतील आणि किमान तो माणूस तरी राहील. आता माणूसही राहिला नाही, पशु झालाय. तो किमान माणसासारखा वागेल आणि जर शक्य झालं तर माणसाचा सज्जन होईल आणि सज्जनांचा संत होईल. ह्या दिशेनं त्याची वाट. आणि आपण समजा परमार्थ करत असलो तर आपल्या वागण्यात फरक दिसला पाहिजे, तर विरोध होणार नाही. नाही आपण घरचं काम सोडून ध्यान करायला सांगितलंय सद्गुरूंनी, हो, पण मग घरच्या कामाच्या आड न येता पहाटे उठून बसा, नाही तर काम संपल्यावर बसा. तुमच्या कामात व्यत्यय नाही येता काय? लक्षात आलं? आपली कर्तव्य उत्तम प्रकारे करताय आणि साधना करताय, त्याचा परिणाम आपण प्रेमळ होतोय, नम्र होतोय, दुसऱ्याचा विचार करतोय, कुणाकडून काही अपेक्षा ठेवत नाहीये, किंबहुना सर्वांची सेवाच आपल्याला करायची आहे, असा जर आपला भाव असेल तर कुणी नको म्हणणार नाही. पण तसं होत नाही. उलट मी परमार्थ करतो त्याचा काम करायचं. आणि तुम्ही नाही ना ध्यान करत, मी ध्यान करतो. ॲडिशनल परमार्थ करत असला तर नम्र व्हायला पाहिजे, सर्वांशी प्रेमानं वागायला. त्यामुळे गैरसमज होतो एक. आणि त्यातून विरोध असला तर थोडं युक्तीनं करायचा. आणि खूप करायला मी सांगितलंच नाही, हा बोध ठेवायचा प्रत्येक कर्मामध्ये. सर्व ठिकाणी भगवंतच भरू नये, आपण सर्वांची सेवा करायची, सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे. आणि ध्यान मात्र आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ ध्यान करायचं. आणि ध्यानानेच आपण परमेश्वराशी जोडले जातो, कनेक्शन जोडलं जातं. तेवढी ध्यानाची साधना. आपल्या घरात समजा विरोध वाटला, अशी कुणीतरी मैत्रीण किंवा ठिकाण बघावं, तिथं जाऊन ध्यान करावं तेवढं. किंवा आपला दवाखाना जर असेल तर फारच उत्तम. मी तेच करत होते. मलाही विरोध मांडायचा असायचा तेव्हा मी दवाखाना बंद करून टाकायचे, तिथंच तास दीड तास ध्यान करायचं आणि घरी जायचं. लोकांना वाटत असतं पेशंट आलेले असतील बहुतेक, त्यामुळे यांना उशीर झाला. तेवढं खोटं बोललं तर चालतं. देवाच्या प्राप्तीसाठी इतर वेळेला नाही खोटं बोलायचं. हां, त्यामुळे आता मंडईसारख्या, तुळशीबागेसारख्या ठिकाणी छान ध्यान लागत होतं माझं. काही आवाजाचा हे नाही. एकदा तुम्हाला त्याची गोडी लागली, झोप येते का नाही कुठेही, गाडीमध्ये उभ्या उभ्या देखील डोलायला होतं का नाही, तशी जेव्हा आतून त्याच्याविषयीची संवेग निर्माण होईल, भूक लागेल आतून. भूक लागली म्हणजे चटणी भाकरी देखील गोड लागते. नाही तर बाळ्या खा रे, बाळ्या खा रे. बाळ्या खातोय कशाला? कारण इतकं भरलंय आधी, भूकच लागत नाही त्याला. तसं नाही, बाहेरच्या विषयापासून मन आवरलं पाहिजे आणि आपल्याला मिळायलाच पाहिजे अशी तळमळ पाहिजे. आणि त्या प्रार्थने आपण जर बसलो तर दिवसाकाठी आणि आपल्या वागण्यात फरक पडायला लागला की घरचा सुद्धा विरोध होत नाही, हळूहळू अनुकूलता येते. पुढे पाहुणे आणि 5 मिनिटं आहे, नंतर आपण थोडं ध्यानाला बसायचं असा माझा विचार आहे. तुमची सर्वांची संमती असेल तर. हां,
हा हा सोपा प्रश्न आहे. मी देह आहे असं वाटणं म्हणजे आपण जिथं आहोत त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. आपण अशा समजुतीने आहोत का नाही, मी देह आहे याला अज्ञान म्हटलेलं आहे. मी आत्मा आहे ही सगळी संत मंडळी ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे मी तर आत्मा परमात्मा आहे, पण सर्व विश्व ही मीच भरून आहे. मीच भरून आहे कारण मी आत्मा आहे, आत्मा परमात्मा एक आहे, त्यामुळे सर्व विश्वात मीच भरून आहे. हा विज्ञान. त्याच्यापेक्षा मोठं विज्ञान याचा अर्थ सायन्सही आहे. विज्ञान ह्याचा अर्थ प्रपंच असाही शब्द आहे गीतेमध्ये वापरलेला. पण इथं विज्ञान जो आहे तो सर्वम खलु इदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी पहिला बोल. आणि वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं गीतेतलं वचन आहे. सर्वच हे आहे असं समजणारा महात्मा स्वरूपानंदांसारखा, ज्ञानेश्वर माऊलींसारखा, समर्थांसारखा एखादा असं. पण किमान मी आहे एवढं तरी कळलं तर हवं. ज्ञान, अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान याचा अर्थ काय? हां, परमार्थ आणि व्यवहारात हो, प्रारब्ध आणि प्रयत्न याचं महत्त्व काय? प्रारब्ध आणि प्रयत्न. परमार्थ हा प्रयत्नावर अवलंबून आहे बरं, आणि व्यवहार हा बराचसा प्रारब्धावर अवलंबून आहे. संसार हा प्रारब्धावर जास्त. आपण करायचा प्रयत्न, पण पुष्कळ गोष्टी आपण अगदी करत असतो आणि काही ना काहीतरी असं येतं, मग आपण म्हणतो नशिबातच नाही. म्हणजे खरोखरच आहे. आणि नशीब याचा अर्थ देखील नशीब आपण बनवलेलं असतं. प्रारब्ध जे बनतं ते सुद्धा आपल्या कर्मानीच बनलेले. या जन्मातल्या, मागच्या जन्मातल्या, त्याच्या मागच्या जन्मातल्या, त्या जन्मजन्माचं प्रारब्ध बनतं. आणि त्या प्रारब्धानुसार आपले भोग आपल्याला भोगावेच लागतात. संतांना देखील सुटत नाही, ते भोगूनच संपवायचे असतात. लक्षात आलं? पण एखाद्या जणी म्हणलं आमच्या नशिबातच नाही ज्ञानेश्वरी वाचायची म्हणून आम्ही वाचत नाही, तिथलं प्रारब्ध नाही लावायचं. नाही तर आमच्या नशिबातच नाही ध्यान करायचं असलं म्हणायचं नाही. तो प्रयत्न म्हणजे ध्यान करणं, नाम घेणं, गीता ज्ञानेश्वरी समजून घेणं, परमार्थ काय समजून घेणं, ह्याच्यामध्ये आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. आणि सद्गुरू भेटल्यानंतर तर त्यांनी जो मार्ग सांगितला आहे, मग इकडे तिकडं बघायचं नाही. आता 10-20 सदाशिवात यायचं तुम्हाला सांगितलं इथे. आता तुम्ही ह्या गल्लीत जाऊन त्या गल्लीत जाऊन त्या गल्लीत जाऊन बघत तर उद्या असलं तरी पोचलं नसता इथे. मग तुम्ही काय नाकासमोर ठरवलं ह्या रस्त्याने इथं पोचायचं, ठरवलं का नाही आपण ह्या वेळेला, तडक चालायला लागले. वाटेत कुणी भेटलं असतं तरी सांगितलं असतं नाही मला तर जरा गडबडी काय पोच, सांगितलं असतं का नाही? नाही तर ही बहीण मैत्रीण भेटली परवा तिथं, त्या कोपऱ्यावर बहीण भेटली, बसले बोलत तिथे. असं एकदा सद्गुरूंनी आपल्याला मार्ग सांगितला की तडक त्या मार्गाने सांगायचं, मध्ये गल्ल्या बोळत शिरायचं नाही. असं जर झालं तर मग उपयोग होतो. म्हणून प्रयत्न हा परमार्थात आहे आणि प्रारब्ध हे संसारात. कोण आलं काय? भगवद्गीता हा हिंदूंचा हा महत्वाचाच प्रश्न राहिला. हा, धार्मिक ग्रंथ समजला जातो, तर गीता हा धार्मिक का? नाही, गीता हा धार्मिक ग्रंथ नाही, आध्यात्मिक ग्रंथ आहे. लक्षात घ्या, हिंदूंचा धार्मिक ग्रंथ आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्याला संकुचित केलं जातं. त्याच्यात कुठे हिंदू शब्द सुद्धा नाही आहे. तर जेव्हा सांगितला तेव्हा हिंदू मुसलमान हा प्रश्नही नव्हता बरं का. त्यामुळे भगवद्गीता हा अध्यात्माचा ग्रंथ आहे आणि सर्व मानव जातीला उपयुक्त आहे. हा अमेरिकेतला मनुष्य आहे, त्यांनी गीता वाचायची का नाही? हा आफ्रिकेतला आहे, वाचायची का नाही? अरे अध्यात्माचा आत्म्याविषयीचा ग्रंथ आहे ना. मग आत्मा काय आफ्रिकेचा वेगळा, अमेरिकेचा वेगळा असा आहे का? मुसलमानाचा वेगळा, हिंदूचा वेगळा असा आहे का? मग अध्यात्माविषयीचं जे शास्त्र ज्यात सांगितलेलं आहे तो भगवद्गीता हा ग्रंथ आध्यात्मिक ग्रंथ असल्यामुळे तो सर्वांना शिरोधार्य आहे. त्यात जे काही सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण करायचं आहे. लक्षात आलं? आणि भगवद्गीतेत काय सांगितलं आहे? कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग या सगळ्यांनी आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि ज्ञेयरूप होऊन राहायचं. ज्ञेय काय आहे? आत्मा परमात्मा. मी आता कुठे आहे? जीव. मला आत्मरूप व्हायचं आहे बस. हां, जीव देह हां किंवा देह जीव आणि आत्मा यातला फरक. हां, आपण जे आहोत ते देह आहोत. पंचमहाभूतांचा देह. आता तुम्ही मेडिकलचे आहात म्हणून तुम्हाला सांगते काय म्हणतो आपण. पंचमहाभूत आहे, त्यानंतर 3 दोष वात पित्त कफ आहेत, 7 धातू आहेत. आता माझं विसरायला झालं बरंचसं पण सांगते. 3 मल या सगळ्याचं मिळून एक असं जे काही कडबुळ आहे त्याला देह असं म्हटलेलं आहे, हो की नाही? पण देह हा जड आहे, माती आहे ती. आत त्याला जर चैतन्य नसेल तर त्या देहाला काही करता येणार नाही आहे.
मग त्या देहाला आता पंखा आहे इथं वर, त्याला चालवायला कोण पाहिजे का नको? पंखा आहे, फ्रीज आहे, हीटर आहे, सगळं आहे, सगळं आहे, पण लाईट नाही. मग काय झालं त्याचं? सगळं काय बुद्धिमान, काय बलवान, काय संगीतात उत्तम, काय नृत्यात उत्तम, पण आता काय झालं? काही नाही, माती. का? त्यातलं चैतन्य गेलं. लक्षात आलं? त्यामुळे हे सगळं जे आहे कडबोळ, हे जड आहे, हे कुठल्याही क्षणी जाणार आहे. मग त्याला चैतन्य देणारं जे आहे त्याला जीव असं म्हटलं. आणि जीव हा काय आहे? तर आत्म्याचं प्रतिबिंब आहे. व्यवहारातलं उदाहरण घ्या. सूर्य आकाशात आहे, इथं आपल्याला जो प्रकाश आला तो सूर्य आला का इथे? कोण आलं? कोण बोललं? सूर्याचं काय आलं? किरण आला. सूर्य नाही आला इथं, सूर्य आकाशातच आहे, पण आला काय इथे? किरण. सूर्यापासूनच आलेला, तेजाचा तेजवूनी निघाला, त्यामुळे आपल्याला सगळा प्रकाश पडला. आता हा किरण जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा पुन्हा सूर्यात मिळून गेला. सूर्यातून आला, सूर्यात मिळून गेला. तसा आत्म्यातून जीव आला, देहाला चैतन्य दिलं, देह जेव्हा जातो तेव्हा जीव पुन्हा आत्म्यात मिळून जातो, जर बोध झाला असेल तर. तसा संतांचा. आपल्याला तो बोध नसल्यामुळे तो जीव पुन्हा पुढचा देह शोधायला पुन्हा जन्मात जातो. तर तो सगळ्या सारखा त्याच्या वासना अडकलेल्या आहेत. घर बांधायला काढलं होतं, अर्धच झालं आणि मेले. मग ती घरघर लागली ना, मग पुन्हा जन्माला येतात, मग कुठेतरी गवंडी सुतार होतात आणि त्या घर बांधायला लागतात. पण घराची वासना राहिली पाठीमागं. निर्वासन अवस्था पाहिजे. आणि वासना धरायचीच झाली, भगवंताची धरा. कामना करायचीच झाली, भगवंताची करा. काय पाहिजे मला? मला भगवंत पाहिजे, म्हणजेच निष्काम. वासना मला भगवंतच पाहिजे, निर्वासन. अहो माझे इतक्या साड्या आहेत, इतके दागिने आहेत, इतके कपाटात, तिथंच बसा. पुढच्या वेळेला तेच कुठेतरी दुकानदार होऊन या साड्या विकायला. काय? कारण जीव त्यात अडकलं ना. आणि आयत्या वेळेला होणार नाही ते. आयत्या वेळेला जेव्हा वेळ येते ना तेव्हा येत नाही. आणि आयती वेळ म्हणजे शेवट केव्हा येणार माहिती आहे आपल्याला? किंवा मला का नाही 60 किंवा 70 वर्ष इतके महिने मी राहणार आहे. आपल्याला तिकीट माहिती आहे केव्हाच आहे ते? न समर्थ म्हणत, येची क्षणी मरुनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणत असे. काय माझं? देह तरी माझा आहे, माझी सत्ता आहे देहावरती. कशावर सत्ता आहे आपली? मग माझं माझं कशाला म्हणत आहे? ती तुके देवाच आहे. आयसे वर्तणे निश्चयाचे, सगळं त्याचं आहे. त्याला शरण जाणार. आणि त्याला जो जीव शरण जातो ना, तो मग डायरेक्ट काम चालतं. आत्म्याची शक्ती आणि देहाचं काम. संत तसे असतात. मग संतांना जे विचारलं असं असं करणारं का, ते म्हणतात काय परमेश्वर सांगेल ते, तो जे करून येईल ते कधी मी असं केलं असं म्हणणार नाही. तर त्यांना माहिती आहे मी करत नाही. कारण मी देहाला म्हटलं तर देह करत नाही. देहाला काय करतो, आणि आत्माही करत नाही. मग झालं. सूर्य म्हणतो का कधी काय किती प्रकाश तुम्हाला दिलाय, पाठवा बिल लाईटचं? मागितलं कधी त्याने? मग तो आपल्या ठिकाणी नुसता आहे. त्याचा प्रकाश उष्णता आपल्याला मिळते. तो कधी काही म्हणत नाही. तसं संत भगवंत आपल्या ठिकाणी आहेत. त्यांच्या शक्तीवर इलेक्ट्रिसिटी तरी कधी म्हणते, इलेक्ट्रिसिटी गरम आहे का गार आहे, फिरणारी आहे का स्थिर आहे, काय सांगणार तुम्ही त्याचं वर्णन? काही नाही. ती आहे. दिसते का? भगवंत दिसत नाही, इलेक्ट्रिसिटी दिसते आहे. कार्य चालू आहे ना, तो दिसायलाच पाहिजे असं मी समजेल. कार्यावरून नाही लक्षात येत तिथं आहे म्हणून. मग मानायला काय बिघडलं? उलट मानलात की तुम्ही अगदी टेन्शन फ्री. भगवंताला मानलं आणि त्याला शरणागत झालं आणि त्यांनी दिलेलं काम उत्तम तऱ्हेनं केलं. कर्मण्येवाधिकारः
परिणाम काय तो बघेल. कारण परिणाम आपल्या हातात नाही, अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. परिस्थिती आपल्याला सांगता येत नाही कशी असेल ती. मी हे काम उत्तम केलेलं आहे, पेशंटला औषध मी हे दिलेलं आहे. आपण खात्रीनं सांगू शकतो सगळे बरे होणार म्हणून, सांगता येतं. एखादा बरा होतो, एखादा होत नाही. मग त्या ठिकाणी बरा झाला म्हणजे मात्र अहो मी दिलं औषध, बघा बरा झाला. आणि तो मेला, त्याचं काय झालं? तुमच्या औषधाने मेला का तो? म्हणजे हे जे मी आहे ना सारखं, हे काढलं पाहिजे आणि तो म्हटलं पाहिजे. आता बाहेर व्यवहारात म्हणायला लागला की लोक म्हणतील कुठं जाऊन आले कुणास ठाऊक, फिरलेले दिसतात लोक. मनात ठेवावं आहे की मी म्हणत जरी असलो तरी तो त्याच्या पाठीमध्ये, आज जो मी बसलेला आतला मी, इनर आहे, आणि हा आउटर आहे. आतला जो आहे ना तो आहे. त्याच्या शक्तीने सगळं काम चाललेलं आहे असं मनात ठेवावं आपण. आणि बाहेर त्यांनी जे सुचवलं आहे, आणि जसं जसं तुम्ही त्याच्याशी शरणागत जाता ना तसं तो सगळ्या गोष्टी तो सुचवत जातो. असं करायचं पुष्कळ पाहिजे, मलाही कुठं म्हणता येईल असं असं करायचं का, बघूया सांगेन म्हणते मी त्यांना. आणि मग एखाद 2 दिवस गेला मी सांगते आपल्याला असं करायचं. मग काही जरी आपल्याला मनात आलं कोणी विचारायचं, एखाद्या गोष्टीत अशी पक्की ठरवायची, या गोष्टी नाहीच करायच्या. तुम्ही जर म्हणाल चला तर आपण जरा विचार करून सांगते असं म्हणणार का? अशा काही गोष्टी या ताबडतोब आपण सांगायला पाहिजे की हे नाहीच, हा माझा मार्ग नाही, विचारूच नका तुम्ही. किंवा तशी म्हणजे आसपास ठेवणारच नाही आपण. पण ज्या चांगल्या गोष्टीत सुद्धा हे माझं काम आहे का नाही हे विचार करायला पाहिजे. त्याच्यासाठी जे काही बुद्धी चालवायची, डिस्क्रिशन आपण म्हणतो, निर्णय घेण्याची क्षमता ही जी आहे ही आपल्याला लगेच आली नाही तर आपण थोडा विचार करावा, ध्यानाला बसावं. तेव्हा तरी आतून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला हे करायचं आहे, हे करायचं नाही. सांगा बाबा हे मला करायचं. एवढे विचारायला आपल्याला ते असताना आपण नातच जोडत नाही त्याच्याशी. म्हणून तसे नातं जोडलं का आपण? आणि मग अडचण आली म्हणजे अरे रामा रे, मग त्याला रामा येतो विचार तुला तुमच्याकडे. नातं जोडून ठेवावं त्याच्याशी. त्याला पैसे मागतो का तो? तिकीट आहे का तिकडे जायला? काय उठ्या बशा काढायचे, काय करायचं? नुसतं आहे तुमच्याजवळ, त्याचं स्मरण आपल्याला होत नाही का? प्रत्येक घासागणिक स्मरण पाहिजे, प्रत्येक पाऊल टाकताना स्मरण पाहिजे की तो आहे म्हणून पाऊल पुढं पडताय. आमच्यासारखं झालं म्हणजे मग लक्षात येतं. तेव्हा चालवत होतो तुरु तेव्हा आठवण नाही झाली, आता चालता येत नाही तेव्हा म्हणतो अरे रामा. का बरं असं? तरुणपणीच हे सगळं शिकायचं. बरं, आता वेळ थोडा आहे आपल्याला, आता उरलेले प्रश्न पुन्हा घेऊ. आता आपण थोडा वेळ ध्यानाला बसू. कंटाळा ज्याला आला असेल, पायाला मुंगे आले असतील तर त्यांनी जरा पाय असायचं करू द्या. पण नाही तरी 10 मिनिटं आपण बसूया. पुढ्याची अडचण आहे काही बसण्याची? बसणार नाही राजा? आता फक्त थोडंसंच सांगते ध्यानाचं. म्हणजे काय तुझ्या पायाला मुंगे आले का? एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ध्यान नव्हे. ध्यान म्हणजे नो माइंड स्टेट, काहीही विचार नाही अशी अवस्था. तर ती एकदम येणार नाही. आणि मन हे म्हणून पहिल्यांदा श्वासावर लक्ष ठेवा, नंतर इथे कपाळाच्या मध्यभागी मनाने लक्ष ठेवायचं. काही विचार येऊ द्यायचा नाही, असं होणार नाही. पण प्रयत्न तो करायचा की आपल्या शरीराशी काही संबंध नाही, बाकीच्या जडाशी आपला काही संबंध नाही. आता आपण सांगितलं नाही सगळं जड आहे म्हणून. मग आतला जो मी आहे तो मी इथं लक्ष ठेवून बसणार आहे. तर त्याप्रमाणे बसा, शांत सगळे बसा, डोळे मिटून. चष्मा काढा ज्याला चष्मा असेल, आणि इथे लक्ष ठेवून नुसतं बसायचं. काही कुणाला आत वाटलं तरी डोळे उघडायचं कारण नाही, मी सांगेन तोपर्यंत. बस, तो पुढं सरक अजून. काही पायाला मुंग्या आल्या, काही आल्या तरी सुद्धा काही हलायचं नाही, काही नाही. बसा शांत बसा, डोळे मिटायचे, डोळे गच्च नाही. संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा वृदः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.